नमस्कार. स्कूटर चालवणाऱ्यांच्या डोंगणांना चटके लागायला सुरुवात झालेली आहे. एप्रिल अर्धा निघून गेलेला आहे म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण करतोय आंब्याची फोडकास्ट. माझं नाव सागर जोशी नमस्कार, माझं नाव निमिषा केसकर जोशी. आणि काही पणच्या या नवीन पॉडकास्ट एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यात मनपूर्वक स्वागत. आज आपण उन्हाळ्याबद्दल बोलायला सुरुवात करणार आहे. वन मोर टिप, जर तुम्हाला आमचा स्पीड बोलण्याचं कमी वाटत असेल, तर YouTubeचा एक सेटिंग्समध्ये ऑप्शन असतो प्लेबॅक स्पीडचा. तिथे तुम्ही बाय डिफॉल्ट तो 1 असतो. स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही 1.2, 1.5, 1.75 आणि 2x असं करू शकता. सो तुम्हाला जो स्पीड कम्फर्टेबल आहे, तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तसं टेप रेकॉर्डर असायचं तेव्हा प्ले आणि फॉरवर्डचं बटन एकत्र दाबलं की ते असं असं ऐकू याचं गाणं. तेवढं फास्ट नाही पण थोडंसं अजून फास्ट करून तुम्ही ऐकू शकता. येस, नक्कीच. काय बघायचं तुला? काही पण चालेल. केवढं गरम होतंय. खूप अशक्य. जगात सगळ्यात जास्त गरम इकडेच होत असेल असं वाटतंय मला. हां. म्हणजे पाऊस पण उन्हात पडतोय. येस. एकदाच पडला म्हणजे. हो. काल एकदाच परवा. अर्ध्या तासासाठी पडला असा एका स्टेशन. तो आय थिंक मेट्रो स्टेशन काबीज करत होता. काल मी माझा दुपारचा शो होता स्टँडअप कॉमेडीचा. तेव्हा मी पोचलो होतो आणि माझ्या मागनं अजून एक कॉमिक येत होता. त्याला एका स्टेशनला फक्त उलसूर नावाचं जे स्टेशन आहे तिकडेच फक्त पाऊस होता. तो तिकडे पडला असा अर्धा मिनिट आणि मग पुढच्या स्टेशनला काही नाही. आणि मग नंतर आय थिंक तासाभराने परत MG रोड जे स्टेशन आहे जिकडे चर्च स्ट्रीट वगैरे तिकडे मग परत पडला असा 15 मिनिटं वगैरे. आणि मग परत गरमी सुरू. बंगलोर सारख्या ठिकाणी एवढं गरम होईल असं 5 वर्ष आधी जेव्हा आलो होतो तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं. तूच एसी लावले 3. हां, ते पहिल्या वर्षी लावले नव्हते. पहिल्या वर्षी बंगलोरला आल्यानंतर असं 1 आठवडा खूप अशक्य गरम होत होतं. तेव्हा मग मी ऑफिसमधल्या कलीग्सला वगैरे विचारलं, प्रदीपला विचारलं, की "अरे कोणी रेंटल वगैरे माहिती आहे का?" कारण गुडगावला जेव्हा राहत होतो, तेव्हा असं 3 महिन्यासाठी ते खूप कॉमन आहे तिकडे रेंटल एसी ह्याचे विंडो एसी असतात तसे मिळणं. तर तसं एक लावून घेतलं होतं घरामध्ये. इकडे आल्यानंतर विचारत होतो तर जे माहिती होतं ते सगळं बुक झालेलं होतं ऑलरेडी. आणि बाकीचे ज्यांना विचारत होते म्हणतात, की "वेडे आहेत का तुम्ही? की काय बंगलोरला कोण एसी लावतं? बंगलोरला कोण एसी लावतं?" कधी म्हणजे पिढ्यानपिढ्या कधी एसी वगैरे या गोष्टीची गरज पडलीच नव्हती. पण त्यावेळेला इतकं गरम झालं होतं आणि आई-दादा पण इथे आले होते माझे आई-वडील. आणि त्यांना पण बऱ्यापैकी ऊन म्हणजे गरम होत होतं आणि उन्हाचा त्रास वगैरे होऊ नये म्हणून मग मी म्हटलं, की "ठीक आहे. यावर्षी तर मिळालं नाही, पण नंतर लावून घेऊ पुढचा उन्हाळा यायच्या आत." आणि बरं झालं लावून घेतलं एसी. कारण तेव्हापासून मला वाटतं हळू-हळू दरवर्षी थोडं करत उन्हाळा वाढतच चालला. तेव्हा असं एक आठवडा, एखाद 2 आठवडेच वाटलं होतं, की किती गरम आहे, किती गरम आहे. पण त्याच्यानंतर आत्ता तर एप्रिल तर अर्धा आहे ठीक आहे. बट आपल्याला मला वाटतं मार्चच्या सुरुवातीपासूनच गरम व्हायला सुरुवात झालं होतं. फेब्रुवारी एंड पासूनच. येस. मी पुण्याला गेले होते तेव्हा तू तिन्ही एसी लावलेस आणि मला गंडवलं होतं की काहीतरी जस्ट बघतोय का काहीतरी असं सांगून. एसी लावलं ते आपलं लग्न झालं होतं का? वाव. मला वाटलं लग्नाच्या आधीपासूनच एसी ती लावलेत. मीच आहे. मला वाटलं लग्नाच्या आधीपासूनच एसी लावलेत. मला वाटलं तू असं बघायला आल्यानंतर घर बघायला आल्यानंतर तिन्ही एसी बघून म्हणालीस, की "हां, हा मुलगा चालेल मला" म्हणून. या माझा क्रायटेरिया कसं कळला तुला? काय माहिती पुण्यात होतं ना गरम. बाबांनी हॉलमध्ये एसी लावलाय. येस, पुण्यात. बापरे. येस, पुण्यातही एसी आलेला आहे हॉलमध्ये पण. बेडरूममध्ये होते बट आता हॉलमध्ये पण आलाय. तर बाबांना पण हिंदी न्यूज लाईव्ह असं बघताना उकडतं वाटतं. शक्य आहे. तिथे ते असं मिडल ईस्ट मधल्या बातम्या बघून असं या तिकडे खूप उन्हाळा वाळवंट वगैरे बघून वाटत असेल, की नाही आपल्याकडे गार असायला हवं. असू शकतं. किंवा LPGची कमी आहे बट इलेक्ट्रिसिटीची नाही. बट आपण काय करतोय उन्हाळा बीट करायला नवीन आईस क्यूब ट्रे घेतले हो. बिकॉज
बिकॉज एक अजून घेतला होता तो इतका शंड निघाला. नाही, खूप टाइम कन्झ्युमिंग ऍक्च्युली, हम्म. बिकॉज तो असा गोळेवाला हा, आईस तो डिश. जेव्हा ते ब्लिंकिट का स्विगी इन्स्टामार्ट वरती ते चित्र वगैरे दाखवतात ना, त्याच्यामध्ये एकदम असे गोल गरगरीत असे सीझन बॉल सारखा दिसावा असे तुमचे आईस क्यूब नाही, आईस स्फिअर्स बनतील असं वाटलं होतं. आणि छोटे नाही हा, असे, म्हणजे असा एवढा मोठा प्रॉपर व्यवस्थित असं बुंदीच्या नाही, त्याच्याही पेक्षा मोठं. लाडवापेक्षाही मोठा तेच. या तर मग ते काय आहे, खालचा प्लास्टिक हार्ड प्लास्टिक आहे आणि त्याच्यावरती सिलिकॉन रबरचं अजून पुढचं म्हणजे वरचा हाफ आहे आणि ते असे एकदम घट्ट बसतात एकमेकांमध्ये असं आपल्याला वाटतं. आणि त्या सगळ्याच्या वरती असं भोक आहे आणि एक छोटंसं नरसाळ आहे, फनल आहे. तर त्याच्यामधनं तुम्ही ते पाणी ओतायचं. तर तुम्ही 6 आहेत त्याच्यामध्ये खाचे. त्यातले कोपऱ्यातले 4 भरले की ते अख्खे भरतात. मधले भरले की ते अर्धे भरतात आणि उरलेलं पाणी वाहून जातं. त्याच्यामुळे असं होतं की तुम्ही ते भरायचे, अर्धे फ्रीजमध्ये ठेवायचे आणि मग पाण्याचा बर्फ झाला की त्याचा व्हॉल्यूम वाढतो. त्याच्यामुळे ते थोडेसे अर्ध्यापेक्षा थोडेसे वर झालेले असतात. मग त्याच्यामध्ये परत तुम्ही भरायचं, वरपर्यंत भरायचं आणि परत गार करायचं की मग तुम्हाला गोलसर क्यूब हे या मिळतात, आईस क्यूब, आईस खालून स्फिअर. चपटे बूड चपट, बट असं वरती हा, स्फिअर, असं लास वेगसचं येस. स्फिअर असल्यासारखं. किंवा ते पूर्ण गोल झाले जरी ना तरी सुद्धा ते गोल नाही होत, कारण त्याचा जो हार्ड प्लास्टिकचा जो साचा आहे तो असा दोन्ही बाजूंनी किंवा त्याचं जे परिघ जो आहे पेरिमीटर ते हार्ड प्लास्टिकचं थोडं मोठं आहे, असं 2 मिलीमीटर 3 मिलीमीटर मोठं आहे त्या सिलिकॉनच्या परिघापेक्षा. त्याच्यामुळे ते असे असे तांब्यावर भांड ठेवतो उलट तसे आईस स्फिअर बनतात आणि त्याला अशक्य वेळ लागतो. त्याच्यामुळे आम्ही कंटाळलो मी त्याला आणि मग 15 मिनिटाचं ट्रेनिंग घेतलं, 2-4 दिवस सलग केलं मी. नंतर ठेवून दिला म्हणलं मग तो वरती कुठेतरी. नंतर नको. म्हणलं की जे ओरिजिनल फ्रीज बरोबर येतात ते वापरू, बिकॉज तेवढं तरी आत ठेवले गेले होते फ्रीजमध्ये. फ्रीझरमध्ये सामान जास्त झालं होतं तेव्हा, ते काहीतरी काढले, ते बाजूला राहिले वगैरे. आणि मग त्याला ते पण काहीतरी खराब झाले होते, म्हणून मग नवीन मागवले. नवीनचा शेप आता तू डिस्क्राईब कर. नवीन आईस क्यूब्स. ते लहान असताना लहान असताना आपल्याकडे असं वाण्याच्या दुकानात गेलं की असं वेगवेगळ्या गोळ्या आणि बिस्किटं आणि काय चिक्की वगैरे काय 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 असं काचेच्या बरण्यांमध्ये ठेवलेलं असायचं ना. त्याच्यामध्ये अजून एक प्रकारच्या जेलीच्या गोळ्या यायच्या. ते असं कोनाकार असायचं आणि खालती असं गोल असायचं, म्हणजे खालती गोल वरती असं कोन व्हायचं त्याचं. आणि मग त्याला ते असे रिजेस पण हां, असायचे आणि फुल असे. रंगीबेरंगी असे खूप येस. ब्राईट, अशक्य सगळे ब्राईट कलर्स. टेस्टला सेमच लागायचे, हां, फक्त रंग वेगळे आणि असायचे. मग असं त्याच्यामुळे पायनॅपल फ्लेवर, हं, मँगो फ्लेवर. फुल बिलबिलीत व्हायचं आणि ते या असं या तर ते तशा शेपचे आहेत असे. त्यालाही काढायला काहीतरी असं वेगळीच ट्रिक आहे. करायला लागायचं काय त्याला. आईस क्यूब ट्रेचं हो, ऍडव्हेंचर. आईस क्यूब ट्रेचं. हो, कारण आता हे जे आईस क्यूब ट्रे आहेत ते असं काहीतरी नवीन यायला पाहिजे ना, असं जुनं-जुनं थोडीच इनोव्हेशन काहीतरी पाहिजे. तर त्या आईस क्यूब ट्रेचं जे खालचं भाग असेल क्यूबचा, ते ते सिलिकॉनचं आहे. सिलिकॉनचे आहेत. हा त्याच्यामुळे ते तुम्ही असं क्यूबचा ट्रे घ्यायचा, असा करायचा, हा, त्याच्याने उलटा होत नाही हां, ते. आणि मग आणि मग ते बबल रॅप येतं ना पॅकेजिंगमध्ये, ते असं आपण जे हा फोडतो असं एक असं, या तसं ते एक असं चेपायचं की या ते खालती पडतं त्याच्यामध्ये. येस. बट ॲटलीस्ट ते स्फिअर बनवण्यापेक्षा तरी सोपं आहे. नक्कीच. त्याच्यापेक्षा पण मग काय म्हणतात, फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवलेल्या सोप्या पडतात त्यातल्या त्यात. हं. अं, माठ करायचो. मागच्या वर्षीपर्यंत अजूनही माठ तो आहे. आहे पण आहे त्याचा माठाचा तो प्रॉब्लेम असा आहे की तो इतका लीक होतो. लीक, म्हणजे त्याला माठ होतोच लीक. हम्म. पण हा जरा जास्त होतो. म्हणजे एक माठ पाणी भरलं की अर्धा माठ पण त्याच्यात उरत नाही. ते कुठलं पाणी सारखं प्यायचं मग? दर 5 दोन्ही खालचं पण प्यायचं, वरचं पण प्यायचं. त्याच्या खालती अशी परात ठेवायला लागते खूप मोठी. त्याच्यामुळे आणि ते मग त्याचाही कंटाळा आला, त्याच्यामुळे मग ते बंद केलं. त्याच्यामुळे सध्या ह्याचं फ्रिजचं पाणी आणि म्हणजे बर्फ. अर्ध अर्ध, पूर्ण हं. नाही, बट मिक्स करून. आणि एसी लावणं चालू येस. आहे. आणि कॉटनचे सगळे कपडे, प्युअर कॉटन, हं, हं. जेवढे असे हलके हं, हं, असतील हं. म्हणजे. आणि एक अं,
विदाऊट गिझरची अंघोळ हां, येस, ऑफकोर्स येस. बिकॉज रूम टेम्परेचर पाणी सुद्धा गरम वाटतंय आता. हे गुळगावला मी राहायचो तेव्हा असं व्हायचं की दुपारच्या 12 नंतर तुम्ही अंघोळ करू शकत नाही. कारण टाकीचंच पाणी जास्त गरम व्हायचं. त्याच्यापेक्षा टाकीच्या पाण्यापेक्षा काय आहे म्हणजे काय फ्रिजमध्ये पाणी ठेवून अंघोळ करायची असं करायला लागलं असतं त्याच्यानंतर. त्याच्यामुळे चांगलं आहे ते चांगल्या सवयी त्याच्यासाठीच असतात की गुडघ्याला तुम्हाला नंतर अंघोळच करता येत नाही 12च्या. पण पाण्याबद्दल होतं एक काकू अजून खुश असतील मग त्या. हो, एकदम. अंघोळ झाली आज बाळाची. पण पाण्याबद्दल एक अजून गोष्ट अशी आहे, एक नवीन फंडा आम्हाला कळलाय आणि वी अग्री की What? रूम टेम्परेचर वॉटर इज राउंड अँड Yeah. कोल्ड वॉटर इज स्क्वेअर. त्याच्यामुळे हल्ली Yeah. आम्ही स्क्वेअर वॉटर म्हणतो. Yeah. बघा तुम्ही पिऊन साधं पाणी पिऊन बघा हां, रूम खूप ते टेम्परेचर मिळमिळीत जे लागतं ते गोल त्याच्यापेक्षा मग असतं. असं मिक्स पाणी अर्धं फ्रीजमधलं अर्धं नॉर्मल पाणी ते असं चौकोनी चव त्याची टेक्स्चर टेम्परेचर असं खूप वाढीव लागतं स्क्वेअर वॉटर. स्क्वेअर वॉटर. काय त्याच्यात मॉलिक्युलर चेंजेस तर झालेलेच असणार आहेत ना. हां, डेन्सिटी आय एम शुअर वाढलेली आहे. का कमी झालेली आहे? पाणी वाढतं, हम्म. एक्सपांड होतं. हम्म. हां, नाही माहिती. छान लागतं. Anomalous expansion or what was that? अनुमलिक? अरे यार पाणी हा लिफ्टीवर म्हणतो की जातं. ह्याचं असं आहे की सायन्स मीच एकट्याने बोलायचं बाकी कोणी बोललं की मी जोक मारणार आणि मी त्याचं बेनिफिट घेणार किंवा ऍडव्हान्टेज घेणार किंवा प्रिव्हिलेज घेणार की मी एकटाच सायन्स बोलतो तुम्ही बाकीचं काही पण बोला बट सायन्स मी बोलतो हो. आरती मीच मैं सायन्स के साइड से. बरोबर आहे. हम्म. व्हॉट एल्स काय करतोय अजून उन्हाळ्यासाठी? Ooh, अम, सनस्क्रीन. ताडगोळे खूप खातोय. हां, ताडगोळे. खूप म्हणजे असं दर 2-3 दिवसात एकदा. फ्रिजमध्ये ठेवलेले ताडगोळे. ताडगोळे तुला खूप नवीन गोष्ट आहे ना? मी याला लिटरली यावेळेस सुद्धा जेव्हा पहिल्यांदा या सीझनचे आणले तेव्हा विचारलं की हे कसे खातात म्हणून. अ, मग या. या ताडगोळे तुम्हाला माहिती नसतील तर असं शहाळ्यासारखंच फळ असतं. ताड. आईस ॲपल. आईस ॲपल म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. बिकॉज त्यांना काही दुसरं नाव सुचलं नाही. सगळे काहीतरी ॲपलच असतात. वूड हां, ॲपल, आईस ॲपल, अमका ॲपल, ढमका ॲपल. कस्टर्ड ॲपल, या. खरंय. ग्रॅनी स्मिथ. पाईन ॲपल. या. आणि जे पाईनॲपल सारखं दिसतं ते पाईन कोन. येस. सगळं काही. पायनॅपल तुला जे रील आलं होतं का? काय? की असं काही दशकांपूर्वी पायनॅपल हे प्रॉस्पेरिटीला काय म्हणतात? त्याचं सिम्बल होतं. सो लोकं हां, असे तसं धनदौलत हां, म्हणतो. सो लोकं असे पायनॅपलचं चिन्ह त्यांच्या हो. घरावर लावायचे येस. वगैरे. आणि असं शोपीस म्हणून घरात घेऊन यायचे आणि असं ते दिवसेंदिवस ठेवलेलं असायचं किंवा ते आणायचे पार्टी वगैरे द्यायचे पण ते खायचे नाहीत. ते फक्त असं बघा आमच्याकडे या, पाईनॲपल आहे या, आम्ही या. कारण ते खूप कमी ठिकाणी बनायचं खूपच रेअर होतं आणि रेअर सगळी होतं. हां, म्हणजे येस. मिळायचं नाही, महाग होतं सगळं, आणि ते सगळं. पाईनॲपल इतका रेअर किंवा असं ऑप्युलन्स ज्याला म्हणतो असं म्हटलं हं. जायचं. चारमिनारवरती पाईनॲपलचं हे येस. कार्विंग किंवा येस. डिझाईन्स केलेली आहेत येस. हैदराबादच्या. येस. त्याचं कारण तेच आहे की बघा आम्ही बघा आम्ही किती श्रीमंत आम्ही असं. किती श्रीमंत. तसंच डंकीमध्ये दाखवलंय आणि कुठल्यातरी अजून एका रीलमध्ये ऐकलं की पंजाबमध्ये अगेन काही दशकांपूर्वी ज्यांच्या घरची लोकं असे US, कॅनडा, लंडनला वगैरे आयदर मायग्रेट झालेले असायचे किंवा काय सिटिझन झालेले असायचे तिकडचे. तर ही लोकं पंजाबमधली त्यांच्या घरावर ॲक्चुअल असं प्लेनचं काहीतरी हो, येस. स्ट्रक्चर उभं हो, हो, हो. करायचे, येस, येस. की आमच्या घरचे गेले बाहेर असे. जलंधर का कुठलं तरी आय थिंक ते खूप पिक्युलियर आहे, की येस. हां, प्रत्येक घरावरती असं वेगवेगळ्या एकाचं विमान आहे, एकाचं काहीतरी जीप का काहीतरी शेपचं काहीतरी बनवून ठेवलंय. एकाने अजून काहीतरी ट्रॅक्टरच्या शेपचं टाक्या आहेत त्या बेसिकली पाण्याच्या ज्या टाक्या घरावरती आहेत. टाक्या असतात, करेक्ट. त्या सगळ्या त्या अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत. आता एक क्रेझी. न्यूयॉर्क रिटर्न्ड माणूस आहे. हां, अगेन जलंधर किंवा लुधियाना. हां. मोस्टली लुधियाना. हं. तो न्यूयॉर्क सोडून परत आला. हां. त्यांनी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा केला. टाकी. टाकी आहे का माहित नाही बट स्ट्रक्चर आहे. नुसतं राईट. ठीक आहे ना. काहीतरी त्याच्या आतमध्ये भरायला पाहिजे तर पाणी भरलं असंही करता येईल. यू नेव्हर नो ते पोकळ नसेल आणि असं काय भरीव असेल तर म्हणजे नुसतं. खरं तरी पोकळ आहे. तुला आवडली हो. लिबर्टी? हो, पण असं
इतक्या भव्य गोष्टी बघितल्यात त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितल्यानंतर असं एवढीशीच आहे असं झालं. हे असं होतं तिकडे कारण जाऊन काय म्हणतात तिथे गेल्यावर असं वाटतं की हे खूप मोठं असेल बट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं वेगळं एक स्वतःचं आयलंड आहे. सो तुम्ही तिथे जाता फेरीनी आणि तिथे पोचल्यावर असं होतं की हिला बघायला अशी मान खूप वर नाही करायला लागत आहे म्हणजे छोटेशी आहे ते. हम्म, पण चांगली आहे म्हणजे म्हणजे ज्या काळी फ्रान्सनी गिफ्ट केलं होतं अमेरिकेला त्या काळी म्हणजे करेक्ट अशक्यच असेल ते. कारण ते असं खाडीमध्ये एंटर करता तुम्ही न्यूयॉर्क आणि त्या खाडीचे असे ते खाडीला जसं आपण बँड्रा वरळी किंवा हे म्हणतो खाडी नाहीये पण असे 2 भाग असे थोडे पुढे आलेले आहेत ना तसं आहे. आणि मग बोटी तिकडनं आत येतात आणि आत येताना तो आयलँड आहे आणि त्याच्यावरती ती लिबर्टी आयलंड लिबर्टी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी आहे लिबर्टी लेडी वॉट एव्हर हर नेम इज आय थिंक लेडी लिबर्टी सॉरी हां ती वेलकम करायला उभी असते. तर त्या काळी जेव्हा फक्त बोटीच होत्या आणि बोटीनेच ट्रॅव्हल व्हायचं तेव्हा आणि काही नवीन बिल्डिंग नव्हत्या आणि हां फक्त काही नाही ते होतं तेव्हा ते कसलं मॅसिव्ह वाटत मॅसिव्ह असेल मॅसिव्ह म्हणजे किंवा येस असं किती प्रतीक जे म्हणतो ते म्हणजे असं या वी मेड इट म्हणजे असं वाटत असेल. पण आता असं आहे की मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर बघितला बरोबर आहे. आणि असं वाटतं तू की आधी नव्हतं गेलं? नाही मी कसं न्यूयॉर्कला काय? गेलो होतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आयलंडला जाऊन नव्हतं बघितलं. कसं शक्य आहे असं? कारण थोडं लांब म्हणजे असं थोडं तुम्हाला एक अर्धा दिवस तरी काढायला लागतो आणि मी जेव्हा हां, ते न्यूयॉर्कला मी पण दोनदा आहे. न्यूयॉर्कला जाऊन आलो पण दोन्ही वेळेस असं 2 किंवा 3 दिवसासाठीच गेलो होतो. त्याच्यामुळे असं त्यातला अर्धा दिवस अजून तिकडे जाऊन येण्यामध्ये आणि आय थिंक मी थंडीत पण गेलो होतो दोन्ही वेळेस त्याच्यामुळे त्या कुडकुडत्या थंडीत काय जायचं. रॉकफेलरला एकदा का कुठेतरी गेला राईट होता. राईट 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 येस. पण आम्ही मागच्या उन्हाळ्यात स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितली. बट म्हणायचं असं होतं की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कदाचित एकतर त्याचं जे पेडेस्टल आहे म्हणजे खालती स्टॅच्यू तो सुरू व्हायच्या खाली जो बेस आहे ते पण असं बिल्डिंग आणि काय 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 आणि त्याच्यावरती तो ऍक्च्युअल पुतळा आहे कॉपरचा जो आहे तो. तर जर नुसतं स्टॅच्यू ऑफ नुसता पुतळा जर म्हटला आपण खालचं पेडेस्टल सोडलं तर ते कदाचित स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या गुडघ्यापर्यंत नाही येणार वल्लभभाई पटेलांच्या एवढा छोटू आहे. त्याच्यामुळे मला ते अजूनच हे वाटले हा स्मॉल. या बट मुरुडेश्वरचा शंकरही मोठा असेल. मी बघितला नाहीये. मी खूप ऐकलंय पण. ही आपण जायला पाहिजे मग. तुम्ही गेलाय का मुरुडेश्वराला? सांगा आम्हाला. किंवा तुम्ही तिन्ही मुरुडेश्वर शंकर, स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तिन्ही बघितलेत तर तुम्ही तुमचं फेवरेट काय त्यातलं आम्हाला सांगा. पण रंग छान आहे पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा. न्यूयॉर्क मधल्या त्या बऱ्याच कॉपर वाल्या बिल्डिंग ते खूप काय peculiar होऊन आहे. ऑक्सिडेशन होऊन त्या सगळ्या निळ्या झाल्या. जसं गंज चढतो स्टील म्हणजे स्टील नाही आयर्न वरती आणि लाल होतं तसं कॉपर ऑक्सिडाइज झालं की ते असं निळसर हिरवं जे म्हणतो तसं होतं. टर्कॉइजला मराठी शब्द आहे असेल. टर्कॉइजचा मराठी शब्द काय तर तुम्ही आम्हाला कळवा म्हणजे आम्ही तो वापरू. असायला तर पाहिजेच. मग टर्कॉइज वरनं मला एक आठवलं थोडस काय म्हणतात व्हॉट इज दॅट ड्रायव्हर काय म्हणतात तर आपण डायव्हर्ज होऊ. बट मला एक छोटा गेम खेळायचा होता. अच्छा. बिकॉज तुझा बर्थडे झाला आता. येस. सो ओप्राज फेवरेट थिंग्स सारखं आपण सागर्स फेवरेट थिंग्स विचारू त्याला. चालेल. ठीक आहे ठीक आहे. सो स्टार्टिंग विथ युअर फेवरेट कलर इज टर्कॉइज. टर्कॉइज हो. तर म्हणून विचारत होते की टर्कॉइजला मराठी शब्द आहे का. सो टील एक कलर यायचा ना विंडोजच्या कुठल्या तरी याच्यात एक वॉलपेपर मध्ये ऑप्शन असायचा टील. त्याला टर्कॉइजही म्हणतात. सो निळा आणि थोडे वेगळे आहेत. खूप जवळ आहेत म्हणजे हा एकमेकांच्या पण जास्त थोडे ब्राईट वेगवेगळे आहे. आहेत. बट तो विंडोजचा कम्प्युटरही जुना होता त्याच्यात तेवढा ब्राईटनेसही नव्हता. ओके फेवरेट कलर झाला. फेवरेट फूड. फेवरेट फूड चल टॉप कसं केवढ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे डिशेस का क्विझिन? यू डिसाइड. डिशेस सांगतो मी आणि माझ्या खूप आहेत पण आता या डोक्यात येतात त्याच्यामुळे या सांगेन. शेवपुरी जी चपट्यापुरीची शेवपुरी असते. गोलपुरीच्या शेवपुरीने घरी यायचं. गोलपुरीची शेवपुरी नसतेच. ते एसपीडीपी म्हणू शकतो तिला आपण किंवा मसालापुरी व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट. मसालापुरी पण नाही. टोटली डिफरंट. पण ती गोल असते ना असं म्हणते गोलपुरीत Okay, असते. fine. शेवपुरी चपट्यापुरीचीच पाहिजे. ओके एनिवेज एक झालं शेवपुरी दुसरं सुशी. मला सुशी भयंकर आवडतं कुठल्याही प्रकारची चालेल मग त्याच्यामधली. आणि चायनीज भेळ. नाशिकच्या तिबेटियन मार्केटमधली अशी लाल भडक चायनीज भेळ. ती अशी ती लाल असं
अशक्य आर्टिफिशियल कलर टाकलेली जर लाल लाल नसेल तर मग नाही मजा त्याच्यामध्ये. बरोबर. शाउट आउट टू तिबेट. फेवरेट ॲनिमल प्राणी. प्राणी. ओ. प्राणी पक्षी म्हणजे जे काही तुला. ऑटर. सी ऑटर. एक लहानपणीची स्टोरी आहे. आम्ही आय थिंक बंगलोर मैसूर उटी आई बाबा आणि मी ट्रिपला गेलो होतो. त्याच्यामध्ये म्हैसूरच्या झूमध्ये असे 3-4 छोटी-छोटी ऑटर्स होती. ऑटरची पिल्लं आणि ती अशी फुल क्यूट आवाजात ओरडत होती आणि असे दोन्ही हात वरती करून असं हे करत होते. त्यांना मोनॅकोचं बिस्किट दिलं होतं. ते असे ती असं पकडून ताटासारखं पकडून खात होती मग ते मोनॅकोचं किती बिस्किट. गोड. त्या काळी असं ते फीडिंग किंवा ह्याचं स्पेसिफिक हल्ली झूजमध्ये ते केलेलं असतं ना, की तुम्ही जर असं तिथं झेब्रा किंवा ते द्यायचंच नाही असतील बेसिकली. त्याच्यामुळे आम्ही नाहीतर जे केलं मग तेही चुकीचंच होतं. मी काय ते कंडोन नाही करत आहे, की आम्ही दिलं. कंडोन नाही करत नाही. नाही मी कंडोन करतोय. हां. कंडोन आणि फारच सिरियस माय आहेस. कंडोलेन्सेस. पण हल्ली असं असतं, की आता जे गवत खाणारे प्राणी आहेत त्यांना तुम्ही ॲक्चुअली असं ₹10 गवत घेऊन देऊ विकत. शकता बट ते किंवा वेगळ्या प्रकारची झू असते मग ती. असं नाही, नॉर्मल झूजमध्ये पण. अच्छा. नॉर्मल झूजमध्ये पण नॉर्मल झूला आपण कधी गेलो होतो लास्ट? मला नाही आठवत. ओके, मला सॉरी, आत्ता सॉरी. मला तर डॅलसचं आठवतं, पण मी एक जनरल सांगतोय. आता करतात की नाही म्हैसूर किंवा कुठल्या झूमध्ये माहिती नाही. पण एक जनरली असं तरी असतं, की तुम्ही स्वतःहून काहीतरी असं काही फालतू बिस्किटं किंवा हे नका टाकू. तुम्हाला भरवायचं असेल प्राण्यांना तुम्ही करू शकता. पण मग हे आम्हीच तुम्हाला प्रोव्हाईड करतो. ते जे प्राण्यांसाठी चांगलं आहे ते द्या असं. प्राणी नावाची एक खूप छान जागा आहे कनकपुराला, बँगलोरच्या साऊथला. तिकडे तुम्ही दिवसभर असं प्राण्यांबरोबर टाइमपास करू शकता. मस्त जागा आहे. प्राणी, पक्षी, कासव, हम्म. साप. एक पक्षी सागराची मान चाटत हां, होती. तिकडे अशी एक अख्खी रूम आहे खूप मोठी वेअरहाऊस सारखी. ज्याच्यामध्ये असे अशक्य वेगवेगळ्या टाइप पोपटांसारखे वेगवेगळ्या रंगीत पक्षी असतात ना, या ते पक्षी आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आत जाऊ शकता आणि असं तुम्हाला पण ते खायला देतात. पक्ष्यांचं जे खाणं असतं ते तुम्ही असं हातात धरायचं आणि मग ते असे उडून येतात, बसतात हातावर आणि मग खातात वगैरे आणि मग असे कुठेही येऊन बसतात. तर आम्ही गेलो होतो तेव्हा असं माझ्या इकडे खांद्यावर येऊन एक पक्षी बसला होता, की एक नाही 3-4 पक्षी बसले या होते आणि ते असं मानेला असे चोच आता ही त्यांची चोच असते अशी ना, तर ते असं असं तुमच्या स्किनला अशी चोच लावतात आणि मग मध्ये त्यांची जी जीभ असते त्यानी असं असं चाटतात मध्ये. खूप मजा आली मला. खूप गुदगुल्या झाल्या. मजा झाली पण. मला असं फुल सिंड्रेला असल्यासारखं वाटलं एवढे सगळे पक्षी माझ्यावरती येऊन बसलेत. छान आहे. तुम्ही बंगलोरमध्ये राहत असाल तर नक्कीच प्राणी संस्थेला भेट द्या. बाणेरघट्टा वेगळा एक्सपिरियन्स आहे. हा वेगळा एक्सपिरियन्स. हं. फेवरेट कार्टून. बापरे! केवढी तरी आहेत. खूप आहेत. अशक्य आहेत. टॉप 3. स्पंजबॉब स्क्वेअरपॅन्ट्स. या आता जे ते हां. आता आजकाल हॉटस्टारवर मराठीत अवेलेबल आहे. अशक्य आहे. खूप भारी. कालच्या एका एपिसोडमध्ये तिने त्या सँडी स्क्विरलनी पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यात ती सानविवी का सनविवी ते हां. लिहिते ती. वाढीव. त्याचं कारण डबिंग खूप छान केलेलं आहे आणि मराठी म्हणजे ते वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यातले. त्यातल्या प्रत्येक कॅरेक्टरला वेगवेगळा ॲक्सेंट आहे मराठीतला, की एकाचा मालवणी ॲक्सेंट आहे, एकाचा असा या पुण्याचा पुणेरी ॲक्सेंट आहे, नाकात ॲक्सेंट बोलतो आहे. तो, एकाचा असा वऱ्हाडी ॲक्सेंट आहे वगैरे असं आणि भाषा पण त्या तशा-तशा थोड्या-थोड्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं उगीच सरसकट शब्द ट्रान्सलेट केलेत आणि मराठीत केले तसं केलं नाही. त्याच्यामुळे खूप मजा येते ते मराठीत बघायला. सो ते तर नक्कीच. मराठीतलं स्पंजबॉब स्क्वेअरपॅन्ट्स ह्याच्यावर आहे ना, हॉटस्टारवर आहे. हो, कशावर? हॉटस्टारवर आहे. हॉटस्टारवर आहे. आणि ते एक झालं. हं. दुसरं म्हणजे म्हणजे मी एक कॅटेगरी अशी एक बंच अप करेन, जी जुनी डिझनीची 2-4 कार्टून्स होतील, की त्याच्यामध्ये टेलस्पिन म्हणून एक होतं आणि डकटेल्स म्हणून होतं. ती दोन्ही हं. एकत्र करेन. कारण ती मी इंटरचेंजेबली कधीही हं. बघू शकतो. त्याच्यातल्या हं. गोष्टी खूप गमतीशीर आणि असं लहानपणी पण बघायचो. हं. तर आत्तासुद्धा लहान मुलांना असं ते डोकं असं कुठून कुठे कसंही विचार करू शकता तुम्ही. तुम्ही बॉक्समध्ये विचार करायची गरज नाही, असं त्या गोष्टींमधनं कळतं. त्याच्यात लहान असताना असं पेरूमधल्या ॲझटेक लोकांची गोष्ट किंवा असं चायनामधल्या शांग्रीला किंवा अशा कुठल्यातरी याची गोष्ट, ताजमहालाच्या जवळची कुठलीतरी गोष्ट, अरेबियन नाईट्समधली गोष्ट, अशा सगळ्या गोष्टी वगैरे त्यांनी
डकटेल्सच्या त्या एका एपिसोडमध्ये की ह्याच्यामध्ये हम्म. घेतलेल्या असायच्या. त्याच्यामुळे ते असे वेगवेगळे कल्चर्स वगैरे, दो कार्टुनिफाईड कल्चर्स, असं हम्म. खरं हम्म. नाही. हम्म. अम, पण ते बघायला लहानपणी मजा यायची, आत्ताही तेवढीच मजा येते मला. आणि तिसरं नवीन काहीतरी सांगतो मी. अं, नूप, एक नूप. हां, पिंगू तर आहेच. पिंगू तर आहेच. बट मी पिंगू पण चांगलं आहे. ते असं टॉप 5 मध्ये ठेवेन. बट ओके. अजून एक टॉप 3 मधलं अजून एक वी बेअर बेअर्स म्हणून एक आहे. कार्टून नेटवर्कचंच नवीन कार्टून आहे आणि त्याच्यामध्ये 3 बेअर्स असतात. एक ग्रिझली बेअर, एक पोलर बेअर आणि एक पांडा बेअर. तिघांचेही कॅरेक्टर्स वेगवेगळे आहेत. त्यांचं स्वभाव पूर्ण वेगवेगळे आहेत आणि ते भाऊ असतात आणि ते एका घरात राहतात आणि मग गमती जमती होतात वगैरे वगैरे वगैरे. खूप मस्त आहे. आणि ते जेव्हा असं शॉपिंगला किंवा शहरात जातात, अ, काय फेरी मारायला, खायला, वॉटेवर, ते असे एकावर एक स्टॅक होऊन जातात. एकावर एक असे डबल डेकर, ट्रिपल डेकर आणि मग खालचं चालत असतं फक्त. खूप फनी आहे ते पण कार्टून. ओके. ए आणि बी क्वेश्चन. फेवरेट प्लेस एक फिरायला जायला किंवा जिथे तू जाऊन आलायस, आणि दुसऱ्या बाजूला बी राहायला, हो, म्हणजे असं सेटल व्हायला. जिथे तू ऑलरेडी राहिलायस किंवा जिथे तुला राहायचंय किंवा हेच 2 ऑप्शन्स आहेत राहण्यासाठी. ओके. फिरायला किंवा राहायची इच्छा आहे. या पण मग फिरायला पण जाऊन आलोय आणि जायची इच्छा आहे असंही असेल ना मग त्याच्यामध्ये. दॅट इज अप टू यू. दोन्ही सांगतो ना मी. फिरायला जाऊन आलोय त्याच्यामधली सगळ्यात जास्त मजा आता येलोस्टोनला आली. मला आय परत जायला आवडेल. आपण स्वेअर. एक येलोस्टोनचाच अख्खा एपिसोड आय करूया. नो. नेक्स्ट टाइम करू. पुढच्या काही पॉडकास्ट पैकी एक आपण फक्त नेक्स्ट टाइम करू. येलोस्टोनच्या स्टोरीबद्दल करू. येस. बट सो येलोस्टोनला परत जायला नक्कीच आवडेल आणि म्हणजे तिथे जाऊन आलोय आणि जिथे जायला आवडेल जपान. ऑफकोर्स. कधीचं लिस्टवरती आहे ते एक जायचंय. इंडिया मधली जपान. पण प्लेस सांग. इंडियामधली प्लेस. नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्टला येस. नॉर्थ ईस्टमध्ये मी गुवाहाटी आणि शिलाँगला जाऊन आलोय. पण अजून वेळेसाठी पण जायला लागेल. शिलाँगला पण सकुरा जे चेरी ब्लॉसम ट्रीजचं हे असतं, ते नोव्हेंबरच्या आसपास होतं. आणि बाकी पण लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे, तू एवढं आहे भारतात. लक्षद्वीप म्हणतो, मी लक्षद्वीप म्हणते. लक्षद्वीपच आहे ते, लक्ष नाही आहे. सॉरी, द्वीप तर आहे. सॉरी मला नाही सॉरी. माहिती नाही नाही, मी लक्षद्वीप का ऍक्च्युली लक्षद्वीप. कन्फ्युज झाले होते. सॉरी. बट या दॅट प्लेस. दॅट वन. दॅट वन. ओके. आणि राहायचं म्हणतेस ना, जिथे राहिलो जिथे मजा आली. मिनियापोलिसचं छान होतं ते अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये. तिथे असे फ्रेंड्स वगैरे पण चांगले होते. असं लोक फुल टाइमपास. आणि तिकडे असं वर्षाचे 5-6 महिने तर अशक्य बर्फ पडतो. तर मी गेलो तेव्हा मला वाटलं होतं की काय होईल इकडे 5-6 महिने, काहीच नसेल. त्या लोकांना काही नाही फरक पडत. काहीत ना काहीतरी फिगर आउट करतात. आईस हॉकी असतं, ते त्यांचे बर्फाचे बूट वगैरे घ्यायचे, जॅकेट घ्यायचं, जायचं चालत चालत. तुम्हाला जिकडे फिरायला जायचं, चालायला जायचं तिकडे. ते असं कधी. आणि रस्ते पण त्यांच्याकडे माहिती आहे की 5-6 महिने बर्फ पडणारच आहे, तर मग त्या सगळ्या सुविधा त्यांच्याकडे आहेत की रस्ते पटापट बरोबर आहे. क्लिअर होतात. आता माझ्याकडे, मी टेक्सासवरनं माझी गाडी घेऊन गेलो होतो. ती 2 व्हील ड्राईव्हच होती, फ्रंट व्हील ड्राईव्ह, साधी गाडी जी नेहमीची असते. एलांट्रा. हां, एलांट्रा. ती तिकडे नेली होती. हां, नेली होती म्हणजे काय स्वतःचीच म्हणजे गाडी आहे, तर तेच तीच ते. घेऊन गेलो होतो असं. मग पण त्याचे त्या टायर बदलले. नाही, काही अडलं नाही. ऑल वेदर टायर्स, कारण ते हे करायचं ना. आधीपासूनच ऑल वेदर. हां, या. ओके, मग ठीक आहे. पण तेवढा फरकच नाही पडायचा, कारण ते बर्फ पडला की साधारण 3-4 तासामध्ये त्यांचं ते स्नो प्लॉव आणि हे सगळं सुरू व्हायचं. त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला ते हायवे आणि म्हणजे जे मोठे रस्ते आहेत ते साफ करायचे. मग मेन रोड जे असतात ते साफ करायचे आणि मग आतल्या गल्ल्या साफ करायचे. त्याच्यामुळे असं कधी खूप अडायला झालंय. रादर तिकडे मी काम करत असताना बर्फामुळे ऑफिस घरनं करायला लागलंय वगैरे असं खूप रेअरली झालंय. 1-2 वेळा फक्त झालं. त्याच्यापेक्षा जास्त वर्क फ्रॉम होम बंगलोरमधनं केलंय मी पाऊस पडल्यावर. त्याच्यामुळे मिनियापोलिसचं. आणि ते मजा अशी यायची, कारण ते दर 2 आठवड्यांनी काही ना काहीतरी असं सोसायटीच्या कम्युनिटीचं काहीतरी गमतीशीर गोष्टी करायचे की काय कपकेक डेकोरेशन. मग एक लोकलच बेकरी होती, ते त्यांचं प्रमोशन करायला म्हणून यायचे आणि मग आम्ही पण गंमत काहीतरी होईल म्हणून ते तिकडे ते कपकेकवरती ते फुलं आणि हे सगळं ते आयसिंगचं डेकोरेशन तसं. किंवा कधीतरी असं डिझर्ट्सचं कॉम्पिटिशन होतं की त्याच्यामध्ये मी बालुशाही बनवून नेली होती आणि त्याच्यात काहीतरी दुसरं आलं होतं वगैरे.
हं. किंवा ते चिली म्हणून एक प्रकार असतो. बेसिकली असं मी चिलीजमध्ये चिली खाल्ली होती. हं. चिली दुबईला. दॅट्स लाइक गोऱ्या लोकांची उसळ ना. याह! असं नॉन-व्हेज घातलेली उसळ. नॉट नेसेसरीली की तुम्ही व्हीगन किंवा व्हेजिटेरियन पण बनवू याह! शकता. पण ते असं मोस्टली राजमा किंवा कुठल्यातरी बीन्स मी चवळीच्या केली होती. त्याच्यातही काहीतरी दुसरा-तिसरा आलं होतं. मजा झाली होती. तर ते असं काही ना काहीतरी जर करायचं. त्याच्यामुळे तिथे ती जरा एक गंमत वेगळी होती. बाकी ह्युस्टन, डॅलसमध्ये तर माझे ॲक्चुअल कॉलेजचे आणि ह्याचे मित्र होते. त्याच्यामुळे ती मजा अजून वेगळी. पण पण आता ते राहायला म्हणून दुसरीकडे रा हां, मग ते असं झालं ना, की तिथे राहत होतो आणि याह! मग इकडून-तिकडे गेली, दुसऱ्या शहरात गेली वगैरे, मग बोर व्हायला लागलं. हं. मग म्हणून ते मिनियापोलिसमध्ये तेवढं नाही झालं बोर. म्हणून ते, ओके, की ते कम्युनिटीचं हे चांगलं होतं. ओके. आता थोडंसं आणि फास्ट. हां, फास्ट येस. हां, दुसरं काय होतं, जिथे राहायला राहायची इच्छा आहे. इच्छा आहे. ओह! सॉरी. हे हे झालं की थोडं फास्ट व्हायला घेऊ हां, आपण. राहायची इच्छा हे खूप कठीण आहे. हं. असं शांत कुठेतरी. मला एक्झॅक्ट जागा नाही सांगता येणार. पण असं शांत, असं पण असं बीच निवांत. जवळ, माउंटनमध्ये, सिटीमध्ये, सिटीच्या बाहेर, सिटीच्या बाहेर. सिटीच्या बाहेर. सिटीमध्ये नाही, सिटीच्या ठीक बाहेर. आहे. निवांत. असं पण असं एकदम म्हणजे आमराई वगैरे असेल असं शांत. ओके. चला. आता फास्ट थोडे आन्सर्स. रॅपिड फायर. येस, ओके, मी ओके. हां. प्रश्नही लवकर विचारेन. हो. फेवरेट YouTube चॅनल काही पण. सोडून, काही पण व्यतिरिक्त. सोडून. अच्छा. कठीण आहे. मार्क रोवर. ओके. तो नासावाला. येस. नासावालाच ना? नासामध्ये होता तो. हां. हां. फेवरेट सीझन काय म्हणतात ऋतू. ऋतू. हां, विंटर. फेवरेट विंटर ॲक्टिव्हिटी. स्कीइंग. स्की. येस. स्कीइंगमध्ये मी माझा अंगठा मोडला होता. मस्त स्टोरी आहे ती पण. ती स्टोरी कधीतरी माझ्या स्टँड-अप स्पेशलमध्ये येईल. तुम्ही तिकीटं काढून बघायला या. इथे नाही सांगणार. फेवरेट हॉबी हां. किंवा ॲक्टिव्हिटी, जनरल ॲक्टिव्हिटी असं नॉन सीझन स्पेसिफिक. काही असं डी-आय-वाय करायला मला आवडतं, की स्वतः काय त्याच्यामध्ये मग वूड वर्किंग असेल किंवा काहीतरी इलेक्ट्रॉनिक्सवरती काम करायचं असेल. हं. काही स्वतःच्या हाताने काहीतरी कुकिंग पण असेल. बट त्याचं मेन बेसिक थीम आहे, की स्वतः काहीतरी म्हणजे असं कुकिंग म्हणजे असं नाही, की मॅगी उकळली की झालं कुकिंग तसं नाही. असं फ्रॉम द स्क्रॅच. बरोबर. फेवरेट फ्रेंड. ऊ असं थोडीच दाखवायचं असतं याच्यावरती. मी ज्यांचं नाव घेणार नाही त्यांना किती वाईट वाटेल. तो तुझा प्रश्न आहे. मी प्रश्न विचारायचं काम केलं. आय प्लीड द फिफ्थ. माझे खूप फ्रेंड्स आहेत फेव्हरेट. टॉप 3. अरे! नाही. माझा फेव्हरेट कॉलेज बेस्ट फ्रेंड निक. निक आहे. येस. झालं. बाकी पण खूप जण आहेत. आता इकडे श्रेया आणि आयान आहेत हां. बंगलोरमध्ये. प्रदीप आहे. याह! प्रदीप त्याच्यानंतर कुठे आहे? सगळ्यांनी कमेंट्समध्ये लिहा प्रदीप कुठे आहे? प्रदीप सध्या कुठे काय आणि करतो? प्रदीप तरी पण उत्तर नाही देणार. बट ते बघू आपण कोणाला येस. रिप्लाय देतो या. प्रदीप. किंवा शाळेमधले अंकित आहे, मुकुंद आहे, रोहित आहे. त्याच्यामुळे खूप ओके. आहेत. मित्रमंडळी खूप आहेत. बरोबर. आय एम ब्लेस्ड दॅट वे. फेवरेट कझिन, सिबलिंग. सिबलिंग नाहीच आहे. कझिन किंवा रिलेटिव्ह किंवा काका, विजय काका. याह! Yes. विजय काका तुम्ही पॉडकास्ट बघता का? मी पाठवतो तरी WhatsAppवर ते बघू. अच्छा. वेळ फे झाला की बघेन. अजून काय? अजून विजय काका म्हटलं कारण मी यूएसला गेलो तेव्हा फॅमिली म्हणून तोच होता आणि म्हणजे काका-काकू आणि मुलं म्हणजे कझिन्स वगैरे माझे. त्याच्यामुळे असं बऱ्याचदा आम्ही असं म्हणजे तिकडे मी 10 वर्ष होतो. त्याच्यामुळे दादा म्हणजे बाबा जे म्हणतो त्यांच्याबरोबर एवढं असं फुल हँगआउट ती 10 वर्ष तरी नाही करता आलं. हं, त्याच्यामुळे जेव्हा आम्ही दोघं एका शहरात होतो किंवा हं, जाणं-येणं व्हायचं तेव्हा नक्की आम्ही असं दोघंच हं, बाहेर जायचो खायला वगैरे असं हं, गप्पा मारायला वगैरे. त्याच्यामुळे आणि हं. असं टाईमपास, फुल टाईमपास व्हायचा. सो या. फेव्हरेट पेरेंट. सॉरी हे उगाच आहे म्हणजे. दादाच. कारण आई रागवते मला. मी पण खूप त्रास देतो तिला. मी पण काय असं सरळ नाहीये. बट नाही दोघंही आवडतात मला. फक्त दादा काही बोलत नाही फारसं. आई रागवते. काका जर बोलायला लागले तर मग? मग मग नाही माहिती मला.
ओके. फेव्हरेट सब्जेक्ट शाळेतला? हम्म. त्यातलं जॉग्राफी. रिअली? दिस वॉज अनएक्सपेक्टेड. काय तुला काय वाटलं होतं? तरी सायन्स. हां, सायन्स पण आवडायचं. पण असं सायन्स मॅथ पैकी काहीतरी म्हणजे असं. मॅथ्स मला शाळेत नाही कधीच आवडलं. हम्म, सायन्स आवडलं. हम्म. पण असं सायन्स असं इंटेलेक्च्युअली सायन्स आवडलं. पण मजा येते ते जॉग्राफीमध्ये यायची. नकाशी. नकाशे, ह्युमन जॉग्राफी, वेगवेगळे कल्चर्स आणि ते सगळं पण वाचायला. या ते या छोटा पार्ट होता या जॉग्राफीच्या या या बुकमधला, बट आय रिमेंबर. फेवरेट कार आणि फेवरेट बाईक? बापरे! हे कठीण आहे खूप. फेवरेट कार MX-7. Mazda MX-7. ओके. MX-7 आहे, RX-7 काय? RX-7 आहे, सॉरी MX नाही. ओके. RX-7. रोटरी इंजिन आहे त्याच्यामध्ये, वेगळ्या प्रकारचं. मला खूप कळलं. ओके. ते NFSमध्ये पण सुरुवातीला होत्या आणि मग नंतर आय थिंक फास्ट अँड फ्युरियसमध्ये पण होत्या. आणि आय थिंक जी फास्ट अँड फ्युरियस टोकियो ड्रिफ्टमध्ये त्या हानची खूप फेमस एक गाडी आहे. ते सध्या त्याचं AI व्हर्जन खूप फेमस झालं होतं ना, एक माणूस असा शाळेतनं बाहेर येतो आणि दुसरा माणूस असा गाडीला टेकून उभा असतो. तसं तर ओरिजिनल जे सीन आहे त्याच्यात तो गाडीला टेकून जो ती गाडी पण RX-7च आहे. Mhm. आणि बाईक माझ्याकडे US मध्ये असताना एक यामाहाची हे होती R6. R6. ओके. दॅट वॉज फन. म्हणजे खूप अशक्य फास्ट पण नाही, डेंजरस पण नाही आणि असं खूप बोरिंग पण नाही. आणि आवाजही छान यायचा त्याचा. व्रुम व्रुम. फेवरेट व्हिडिओ गेम? गॉड ऑफ वॉर सिरीज. आम्ही 10वी-12वी श्रेया. 10वी नाही, हां, ते तर आत्ताच. आपण 12वीत असताना जसं आधी आपण खूप लहान असताना सायबर कॅफे होते. त्याच्यात कॉम्प्युटर असायचे. तुम्ही याहू, AOL व्हॉटएव्हर आणि मग काही व्हिडिओ गेम्स, काउंटर स्ट्राईक वगैरे पण खेळता यायचं. आणि मग साधारण 10वी पासून ते कन्सोलवाले पण प्ले झोन्स व्हॉटएव्हर सुरू झाले होते. तर तिकडे सुरुवातीला मी खेळलाही नाही. तर माझा एक मित्र शाळेतला खेळायचा, कपिल. तो बोलत नाही आता माझ्याशी, मला नाही माहिती मी काहीतरी त्याची हो. या बट होप ही इज डुईंग वेल. बट त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि मग तो शाळेत सांगायचा, अरे हाही खेळायला सुरुवात काय भारी आहे वगैरे वगैरे. मग शाळेनंतर एकदा तो खेळत असताना त्याला बघायला गेलो होतो हम्म. आणि मग मग मजाच आली ते बघून. आणि मग नंतर जेव्हा माझ्याकडे कॉलेजमध्ये काम करत असताना, पार्ट टाइम करत असताना थोडे पैसे आले, तेव्हा प्ले स्टेशन घेतलं. तेव्हा मग ते पहिल्या 1-2 गेम्सपैकी तो घेतला होता. हम्म. आणि मग ती सिरीजच आहे. ते काय असे हम्म. आय थिंक आत्तापर्यंत 6-7 गेम आलेत. हम्म. पण मस्त आहे. ग्रीक मायथॉलॉजीवरती हम्म. बेस्ड. काय नाव आहे त्याचं त्या मेन गायचं? क्रेटोस. क्रेटोस. हा, करेक्ट. मस्तच. येस. फेवरेट ऍप? फेवरेट ॲप? मोबाईल ऍप्लिकेशन हां. म्हणजे वेबसाईट ऍप काही पण याह! म्हणजे. तुम्ही मला Instagramवरती एकतर काही पण ऑफिशियल आहेच आणि सागर जोशी कॉमेडी म्हणून पण आहे. ज्याच्यावरती कॉमेडी आणि स्किट्स आणि कॉमेडीचे व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा त्याचे रील्स वगैरे पण येतील. बट फेव्हरेट म्हणजे याच्यावरती असं मजा मजा नाही, पण काहीतरी कामाचं तर आत्ता नाही यूज करत आहे. पण जेव्हा मी बिझनेससाठी खूप ट्रॅव्हल करायचो, हम्म. इंटरनॅशनल ट्रॅव्हल, तेव्हा हम्म. टाईम शिफ्टर म्हणून एक ॲप आहे. स्पॉन्सर्ड खूपच नाही आहे, पण मी उपयोगाचं आहे. स्वतः खूप जणांना सांगितलं याच्याबद्दल. हम्म. त्याच्यामध्ये असं आहे, की तुम्ही आता एका टाईम झोनमधनं दुसऱ्या टाईम झोनमध्ये जाताय, तर तुमचं उठायची वेळ, पूर्ण असं जेट लॅग आणि सगळं सगळं गणलेलं असतं. तर मग ते तुम्ही त्या ॲपला सांगायचं, की मी सध्या या वेळेला उठतो आणि या वेळेला झोपतो. मी भारतात राहतो. आता मी जाणार आहे अमेरिकेमध्ये, सेंट्रल टाईममध्ये वगैरे जे काही सेट, आणि या माझ्या फ्लाइट्स आहेत. तुम्ही फ्लाइटचे हम्म. नंबर टाकू शकता पूर्ण जायचे आणि यायचे. आणि ते मग तुम्हाला पूर्ण प्लॅन बनवून देतं 3 दिवस आधीपासून फ्लाइटच्या, आणि पोहोचल्यानंतर 3 दिवस पुढचा, की तुम्ही या वेळेला झोपा, या वेळेला उठा. मग फ्लाइटमध्ये असताना तुम्ही या वेळेला झोपा, या वेळेला उठा. या वेळेला तुम्ही कॉफी पिऊ शकता, ब्राईट लाईट बघा, या वेळेला अव्हॉइड करा वगैरे, वगैरे, वगैरे. यावेळेला झोपा, नॅप हं, घ्या हं. छोटी वगैरे. या त्याचा उपयोग खरंच उपयोग झाला बरोबर त्याच्यामुळे. आहे. त्याच्यामुळे कारण आणि मग गेल्या काम सुरू जर करायचं असेल त्या दिवशी किंवा लगेच त्याच्या करेक्ट. पुढच्या दिवशी, तर मग ते बरं पडायचं. टाईम शिफ्टर. टाइम शिफ्ट. अजून काय विचार? फेवरेट जर कोट एखादा असेल तर कोटला काय म्हणतात? असं ब्रीदवाक्य नाही, नुसतंच नाही, असं नाही, नाही. वाक्य, म्हण कुठली तरी असेल तर. नाही, कोणीतरी म्हणूनच गेलेलं आहे मला ते ना असं.
अ, माझे आणि हे असं फेमस माणूस नाही आहे, बट माझा एक कॉलेजमधला प्रोफेसर होता. हं. डायनॅमिक्सचा प्रोफेसर आमचा. अं, तर तो म्हणायचा की "देअर आर नो स्टुपिड क्वेश्चन्स. हं. देअर आर जस्ट स्टुपिड पीपल दॅट आस्क क्वेश्चन्स." गमतीतच म्हणायचा तो पण, बट म्हणजे आम्हाला असं ईज करायला, की हां, तुमच्या डोक्यात जर एखादा प्रश्न असेल, याचा अर्थ 100 जणांचा जर वर्ग आहे, तर त्यातल्या अजून 30-40 जणांना तरी तोच प्रश्न पडलाय. त्याच्यामुळे तुम्ही हं. विचारा. तुम्ही बरोबर. हे नका करू. तो अजून एक गोष्ट म्हणायचा आणि जी मी अजूनही फॉलो करतो कुठेही, की लीव्ह द प्लेस क्लीनर दॅन यू फाउंड इट. सिरियसली. त्याच्यामुळे मी तरी फॉलो करतो, बट बरेच जण नाही करत. हं. कदाचित त्यांना ती कॉन्सेप्टच माहिती नसेल. हं. ते बघून कधी-कधी मला खूप असं चिड होते, राग याह. होतो. पण ॲटलीस्ट ट्रू. स्वतः तरी मी ते फॉलो करतोय, की तुम्ही कुठेही जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा वर्क स्पेस आहे, ते आम्हाला जनरली जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मशीन शॉप असतं, हं. त्यातली मशीनं वापरायच्या वेळेस तो बोलला गेलेला कोट आहे. बट की म्हणजे आता तुम्हाला कारण त्याच्यामध्ये पण जर एखादं मशीन मेटल तासतंय, तर त्याचा जे कचरा जो निघणार आहे, तो जर मशीनमध्येच राहिला, हं. तर ते मशीन पण अजून अडकू शकतं, खराब होऊ शकतं. हं. त्याच्यामुळे तुमचं काम केव्हा संपतं, जेव्हा तुम्ही ती स्वच्छता करताय. हं. त्याच्यामुळे मला पण आत्ता पण कुठल्याही कामाचा विचार केला, तर त्याच्यामध्ये त्याच्या आधीची स्वच्छता आणि नंतरची हं. स्वच्छता पण त्याच कामाचा भाग आहे. हं. अ, एक्झॅक्टली. असं हे आहे, की ते जेवढं तुम्हाला स्वच्छ मिळालं तेवढंच किंवा त्याच्याहून जास्त स्वच्छ करून तुम्ही जा असं. कोट. तो एक दुसरा कोट आहे. बरोबर. फेव्हरेट फिल्म किंवा टीव्ही सॉरी मी सीरीज? नाव नाही प्रोफेसरचं घेतलं. प्रोफेसर हॅन्सन. ओके. टेक्सास टेकमधले कोणी गेले असतील, हं. प्रोफेसर हॅन्सन तुम्हाला इंजिनिअरिंगला असेल, याह. तर त्याला सांगा ट्रान्सलेट करून. हां, बोला. फेव्हरेट काय मूव्ही, फिल्म, टीव्ही सीरीज, पीस ऑफ कंटेंट बापरे! किंवा टॉप 3 असं किंवा तुला असं फिल्म वेगळी गोविंदाचे असं. कुठलेही मूव्हीज असं डोकं बाहेर ठेवून बघायचे. हां. कारण ते कधीही कुठूनही लावलं तरी काही फरक पडत नाही. टाईमपास होणार याची गॅरंटी आहे. याह. गोविंदा, गोविंदा संजय दत्त मिक्स असे काही. बट ॲक्चुअल मूव्ही असं बघायला आवडतं, असं मधून-मधून थोड्या वेळाने लावतो. तो गन्स ऑफ नायवरन लावतो मी. आय थिंक आपण रिसेंटली याह. एकत्र बघितलं. पण तसं वर्षातून 2-3 वेळा बघायला मजा येते मला. इंटरेस्टिंग. त्याच्यातनं पण बरेच सीन्स लक्षमध्ये वगैरे सेम टू सेम उचललेत वगैरे हं. आहे ती स्टोरी. ते आणि दादांनी मला सांगितलं होतं, की 1-2 पिक्चर आम्ही एकत्र बघितले होते. त्यातला तो एक पिक्चर आहे. किती गोड. तो एक आहे आणि मॅकेनस गोल्ड म्हणून एक मूव्ही आहे तो आणि वेअर ईगल्स डेअर म्हणून पण एक मूव्ही आहे. टीव्ही सीरीजचं एवढं नाही मला किंवा ओ-टी-टी सीरीजचं म्हणजे एकदा बघितलं किंवा हे गेलं छान आहे वगैरे ठीक आहे. बट असं बट अशी जी परत-परत आवडली किंवा दुसऱ्या कोणाला तरी रेकमेंड करशील की ही बघा. ब्लॅक मिरर तर आहेच, बट दॅट्स व्हेरी कॉमन. आय एम शुअर खूप जणांनी बघितलं असेल. ब्रेकिंग बॅड? या ब्रेकिंग बॅड इज ऑल्सो गुड. अगेन बट खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे वेळेची ती. हं. खूप मोठा म्हणजे ऑफकोर्स तुमच्याकडे वेळ असेल आणि काहीतरी छान बघायचं असेल तर नक्कीच. मग तसं मग लॉस्ट पण आहे, मग गेम ऑफ थ्रोन्स पण आहे, जो मी बघितलेलाही नाही आहे, पण तरी मी रेकमेंड करीन. ऑरविल? ऑरविल आहे, ऑरविल खूप छान आहे. ऑरविल ऑरविल नक्की वाढीव बघा. आहे. ऑरविल मजा येते. अं, हॉटस्टारवर आहे ऑरविल. अशी कुठली तरी फेवरेट थिंग स्लॅश ॲक्टिव्हिटी जी तू मला भेटल्यानंतर सुरुवात केली, करायला लागला किंवा कंटिन्यू केली किंवा जास्त केली? चिड-चिड कमी करणे. लगेच उत्तर न देणे. म्हणजे काय? वाक्याची रचना बदलणे. कसलं आहे रे! माझ्याबद्दल हा खूप अफवा पसरवतो बरं का. तसं तुम्ही याच्यावर नाही, अफवा नाहीये ही. हे जस्ट तुमच्यापैकी कोणाचं ज्यांचं हा लग्न जेव्हा झालं केव्हा असेल. आणि म्हणजे माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलायचं झालं तर याच्यात असा फार महाराष्ट्रीयन नवरा एलिमेंट किंवा काय म्हणतात अशी एक सवय आहे, की तो कौतुक करतोय का काहीतरी विचित्र बोलतोय का सार्कॅझम आहे हे समजू देत नाही म्हणजे. तेच तर शिकलोय ना, नवीन जे तू म्हणतेस ते. सो आधी नाही बॅड. यायचं मला. नाही, मी कौतुकच असतं ते. नवरे आपल्या असं बायकोचं नेहमी हसत कौतुकच करतात. किती वाईट बघ, आहेस हे तू. ज्यांचं लग्न झालंय तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. सपोर्ट, फुल सपोर्ट सागर असं. तूच हसायच्यावर. ओके. एवढ्या सगळ्या आता फेव्हरेट गोष्टी याच्या समोर आणल्या आणि असं विचारल्यावर हा हे सांग.
सो बॅड. मला आता असं बायकांच्या ज्या काही वस्तू असतात त्याची नावं कळायला लागलेत. असं मायकल कोर्स, शार्लट टिल्बरी आणि काय सिरम वेगवेगळी आणि सीताफळ आणि सेटाफिल हे वेगवेगळं असतं वगैरे हे सगळं कळायला लागलं आता. या आपल्याला तो एक व्हिडिओ घेऊन यायचा आहे. तो? तो तो कुठला? तो ऊ येईलच, लवकरच येईलच. ओके. फेवरेट चाइल्डहुड मेमरी. फेवरेट चाइल्डहुड मेमरी. आपण आता उन्हाळ्याबद्दल बोलवायला सुरुवात केली. त्याच्याबद्दल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आईने मला अशक्य प्रमाणात नाटकं दाखवलेत लहान मुलांची. त्याच्यामुळे असं शिवाजी हिमगौरी. हिमगौरी आणि सात बुटके. नाही पण खरंच त्याच्यामुळे असं शिवाजी मंदिर वगैरे मी लहानपणीपासून जातोय. आजोळ कमाल. दादरला असल्यामुळे. या त्याच्यामुळे असं दॅट्स वन ऑफ समर मधलं तर मी स्पेसिफिकली. पण समरवरच परत येणार होते. फेवरेट समर ऍक्टिव्हिटी काही आंबे असेल. खाणे. या फेवरेट फ्रूट मध्ये आंबा. ऑफकोर्स ते ऑल टाइम म्हणजे ते हम्म. समर वगैरे नाही. आंबा तो पण हापूस. मेक्सिकन आंबा. मेक्सिकन आंबा ठीक आहे. मेक्सिकन आंबाची कोशिंबीर करायची. Yeah, बट हे अमेरिकेतल्या लोकांना चांगला आंबा मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना आंब्याचं महत्वच नाहीये. बरोबर आहे. म्हणजे असं माझ्या जीवाच्या आकांताने सांगायचं त्यांना हम्म. की काय तुम्ही कसं आहे. आणि तिकडे फक्त मेक्सिकन आंबा मिळतो जो ऑलमोस्ट तोतापुरीसारखाच असतो. हम्म. आणि त्याच्यानंतर कुठला आहे तो अजून असा पेरूचा आंबा आहे तो जो केसरी किंवा असं रस काढायचे आंबे असतात तसे असतात. तो चांगला असतो. पण अगेन हापूसचं काय कंपॅरिझन नाही. मी हापूस ऑर्डर केले होते एकदा. असं फुल न्यूक्लिअर काहीतरी यावं असं बॉक्समध्ये आला होता तो. आणि त्याच्यामध्ये असं बॉक्समध्ये फुल फोम होता. त्या फोममध्ये असे 6 सिलेंड्रिकल बोकं केलेली होती. आणि त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक हापूस आंबा आणि त्या आंब्याला अजून ते जे जाळीचं फोमचं एक असं ते गोविंदाचे बनियन असतात तसं एक जाळी असते ना तशी जाळी घालून मग त्या होल्समध्ये आणि मग वरनं अजून फोम खालनं फोम आणि असं फुल पॅक करून आले होते. असं $8 का $10चा एक आंबा पडला होता मला. भेंडी. 6 आंबे घेतले होते. त्यातले सुद्धा आय थिंक 2ला आतनं हे झालं होतं काळं. पण ते एका बाजूची फोड. बट हां, आंबा, हापूस, रत्नागिरी, देवगड, हापूस. बाकी काही नाही. आमची बरीच मित्रमंडळी आहेत. मी कोकणस्थ पण आहे आणि पुण्यामध्ये पण मित्रमंडळी तुझी पण आहेत. ज्यांचे घरचे आंबे आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण चांगले आंबे हवे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. दीपिकाचे बाबा लेले काका अंजू भिडे म्हणून आईची मैत्रीण आहे. सो अंजू मावशी केळकर म्हणून नीनू म्हणजे माझ्या भावाचा मित्र आहे अथर्व केळकर. ह्यांचे काही नंबर जर आपल्याला किंवा वेबसाईट किंवा अजून काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील तर तुम्ही त्यांना नक्की 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 कॉल करा. खूप चांगलं फळ मिळेल ही गॅरंटी आहे म्हणजे. मेटाफॉरिकल फळ पण चांगलं मिळेल तुम्हाला. फिजिकल नाही. फिजिकल तर असेलच. पण आम्ही या बऱ्याच जणांचे पोस्ट इंस्टाग्रामवरती पण डिटेल्स आणि काही पण ऑफिशियल इंस्टाग्रामवरती आणि काही पण युट्यूब चॅनलवरती पण टाकू. तुम्ही त्यांना नक्कीच संपर्क करा आणि गॅरंटेड फळ नक्कीच छान असतं. आम्ही मागची बरीच वर्ष घेतो यांच्याकडनं. कूल. कसा वाटला गेम? गेम मजा. नाही म्हणजे तुझ्यासाठी गेम होता का? मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांना माझी खूप माहिती मिळाली आता. माझ्याबद्दल बरंच काय काय माहिती आहे त्यांना. चांगली गोष्ट आहे ना? चांगली गोष्ट आहे. येस. नाही का? येस. कसं तरी येतंय का तुला? नाही. सागरला कॉम्प्लिमेंट घेता येत नाही बरं का. आय मीन लाईक ऑल इंडियन मेन. इकडे बघायचं तिकडे बघायचं. काय करायचं माहितीच नाही. कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर करायचं काय? या कुठल्या खिशात ठेवता येते? खरंय. मित्रांनी शिवी दिली तर परत शिवी तरी देता येते. ते कॉम्प्लिमेंट असते. शिवी नसते काही ती. तशाच आता कॉम्प्लिमेंट देते. आम्हाला तशाच कॉम्प्लिमेंट मिळतात. त्याच्यामुळे आम्हाला त्या कळतात. बरं. हे काय आता गेमशी रिलेटेड नाहीये बट जस्ट आपण जनरल जी चर्चा करत होतो की लहानपणीचा उन्हाळा आणि आत्ताचा ह्याच्यात काही साम्य आहे का सगळं वेगळंच आहे का? काय वाटतं तुला? सध्या आपण उन्हाळा ऑफकोर्स आपल्याला आधी सुट्ट्या असायच्या शाळेत ज्या आता नाहीयेत.
त्याच्यामुळे काही गोष्टी बदलतात ऑफकोर्स. बट कसं काय वाटतं तुला? म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत खरं तर, की आय थिंक आपण खूप सॉफ्ट झालोय असं मला वाटतंय. लहानपणी आपल्याकडे कोणाकडेच मोस्टली एसी नव्हतं हम्म, आणि उन्हाळ्यात खाली जाऊन खेळायचो आपण. हम्म, तर काही इश्यू व्हायचा नाही. हम्म. त्यामुळे तो एक बदल आहे, की आपण कदाचित थोडेसे सॉफ्ट झालोय की काय. अं, सॉफ्ट म्हणजे असे वीक, मिळमिळीत. मिळमिळीत. अं, आणि आय गेस मोस्टली वेगळंच, कारण आता सनस्क्रीन पण लावतो. लहानपणी काय सनस्क्रीन म्हणे कसलं काय? सनस्क्रीन. स्क्रीन. सनस्क्रीन. सॉरी. नॉट सनस्क्रीम. सनस्क्रीम इज क्यूट. हे तेच आहे ना, ते जे शिकायला मिळालं वगैरे जे म्हणतात ना, ते हेच. पण म्हणजे तसं बघायला गेलं तर तोही शब्द बरोबरच आहे, की असं जसं विंटरचं क्रीम असतं तसं सनचं क्रीम. सनस्क्रीम मग तर सन लावेल ना, आपण कशाला लावायचं? त्याचं क्रीम आहे तर. विंटर किंवा क्रीम मध्ये काय विंटर लावतो. डेली क्रीम मध्ये डेली लावतो का? हो. सॉरी. पण ते सन क्रीम नाही ना, सनस्क्रीम आहे. सन अपॉस्ट्रॉफी एस क्रीम. नाही. अच्छा. Okay. पण हा, पण ते लावून जात हा, लहानपणी बट कडे काय त्याची एवढं. गरज पण आहे ना आता. हो. म्हणजे मी सध्या बरेच माझं रेकॉर्डिंग आहे. तुम्ही जर असाल बंगलोरमध्ये 25 तारखेला तर तिकीट काढून या. लिंक पाठवणार. लिंक हो, लिंक अजून ते क्रिएट झालं नाही बुक माय शोवरती, पण जेव्हा होईल तेव्हा टाकलं जाईल. तुम्ही नक्की या. खूप मजा येणार आहे. लाईनअप शो आहे. माझ्याबरोबर अजून 2-3 कॉमेडियन्स असतील. मी 20 मिनिटाचा माझा शोचा स्लॉट आहे. पण त्याच्यासाठी मी खूप तयारी करतोय. त्याच्यामुळे इथे तुम्ही असे हे लाईनी बघत असाल. हे मी इथे जैल कैदेत होतो म्हणून लाईनी काढलेल्या नाही आहेत. ते असं दिवसाच्या काढतात ना, असं किती दिवस झाले. पण हे किती मी लाईनअप्स किंवा स्टँड शोज करतोय त्याच्या हे आहेत. त्याच्यामुळे मी दिवसभर शोज करतोय. 2 वाजता, 4 वाजता, 6 वाजता आणि त्याची बऱ्याचदा खालती थिएटरच्या खालती किंवा थिएटरच्या बाहेर उभं राहून तिकीट विकणं, लोकांची गप्पा मारणं, त्यांना असं आयत्या वेळेस जोक मारणं चालता चालता, की ते असे वळून बघतील आणि तिकीट घेतील वगैरे, हे सगळं करतो. पण तेव्हा ऊन अशक्य असतं. दुपारच्या त्याच्यामुळे वेळेत तेव्हा खूप पण जास्त. छत्री घेऊन जातो मी. लोक म्हणतात काय पाऊस पडणार आहे का, काय करणार, काय वेडा माणूस. काय बारिश हा. का आणि बर्फ पडणे आणि काय होतं ते? सन क्रीम नाही, सनस्क्रीन लावून जातो आणि एक छोटी डबी मुद्दामून पण घेऊन जातो. करतोय का? आणि हा एक हा छोटी असा डबी पण घेऊन मधनच जातो. ह्याची एक पर्टिक्युलर सवय सांगते तुम्हाला, की मधनच आयदर खूप पर्टिक्युलर होतो, असं स्पेसिफिक होतो, की म्हणजे हा मॉव्ह नाहीये, हा अजून कुठला तरी कलर आहे. नाहीतर असं त्याचा मूड नसेल तर तो लाललाही हे काय म्हणजे गुलाबी म्हणतं किंवा माझ्या एक कपड्यांच्या बाबतीत तर कुठल्या कशालाही कुठलाही रंग म्हणतो मग असं. एक आमच्याकडे बॅग आहे, Yeah. सुटकेस, त्याचा रंग ग्रे आणि ब्राऊन असा मिक्स आहे. त्याचा रंग मरून आहे. नाही, ती नाही ग, त्याची बहीणची आहे. मग ती ग्रे आहे. ग्रे आणि ब्राऊन मिक्स कलर, तो असा टोटल एक्झॅक्ट ग्रे नाहीये, त्याच्यामुळे थोडी ब्राऊन शेड पण आहे. आणि याच्यावरती आमची फुल आर्ग्युमेंट झाला होता की ब्राऊन आहे का ग्रे का ब्राऊन आहे. आणि मला तो जेव्हा सांगत होता तेव्हा समजतच नव्हतं तो कुठल्या बॅगेबद्दल बोलतोय. मी काय काहीतरी ब्राऊन म्हणत होतो ना त्याला, आणि ते ग्रे निघाली का असं या काहीतरी. हा. या. काय म्हणत होतो आपण, उन्हाळ्याचं आहे. हा, तसं सनस्क्रीन. तर मी तर आता जसे लहानपणी उन्हाळ्यात बाहेर खेळायचो तसं मी बाहेरच असतो सध्या दिवसा. त्याच्यामुळे ते एक सेम आहे, की ते काय फारसं बदललेलं नाही. पण असं पाणी, गार पाणी, हायड्रेटेड राहणं, सरबत, कोकम सरबत आहे, ताक, त्याची जी मजा होती आणि लहानपणी वाटायचं नाही. असं आई सांगायची की पी, हे कर, ते कर. ते आता ते प्यायल्यावरतीच जरा बरं वाटतं, हायसं वाटतं, मजा येते. असं यूएसमध्ये मी टेक्सासमध्ये राहत होतो तेव्हा तिकडे मेक्सिकन लोक खूप आहेत ना, तर त्यांचं एक ऑर्चाता म्हणून एक ड्रिंक असायचं. ते मी इथे पण बनवलंय उन्हाळ्यामध्ये. त्यांनी असं इतकं छान असं माया होते, अशी आतून माया होते. बेसिकली तांदूळ धुवून वगैरे घ्यायचे आणि भिजवायचे आणि मग ते मिक्सरमधनं काढायचे. आणि म्हणजे कच्चे तांदूळ असं शिजवले वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये सिनेमन, श्रीलंकन सिनेमन गोडसर असते, तर ती आणि साखर, दालचिनी. दालचिनी बेसिकली, सेलॉन ही त्याच्यात दालचिनी. चिनी आहे म्हणजे ते गोडच असायला पाहिजे. हे मला आत्ता रिअलाइज होतंय.
त्याच्यात डाळ पण आहे. म्हणजे काय आमटी करता येते का त्याची? तसं नाही रे, बट चीनी इज लाइक आय डोंट नो. दालचिनी या शब्दाची फोड काय आहे? तुम्हाला माहिती असेल तर कळवा का आम्हाला. दालची आणि नी आहे. लचिनी पण असू लचीनी. शकतं. ओके. बट हां, भारतातली दालचिनी तिखट स्पायसी साईडला जास्त असते. हम्म. श्रीलंकेतली स्वीटर. त्याच्यामुळे तुम्ही हम्म. जर मसाल्यासाठी घेत असाल तर मग तुम्ही इंडियन दालचिनी घ्या आणि बेकिंगसाठी किंवा गोड पदार्थांसाठी वापरत असाल तर हम्म. श्रीलंकन घ्या. पण हम्म. एनिवेज ते बेसिकली तांदूळ हम्म. भिजवलेला हम्म. डाळ ह्याच्यात काढायचा मिक्सरमधनं. हम्म. दालचिनी पण, हम्म. गोड दालचिनी, हम्म. साखर आणि मग ते एकदम हे झाल्यावरती फिरवल्यानंतर हे करून घ्यायचं, गाळून घ्यायचं हम्म. आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग ते असं ओ, सरबतासारखं प्यायचं. भाताचं सरबत. हो. खूप खूप तांदळाचं. गार असं पण एक मस्तच. मी नाही प्यायली आहे हे. मी अगदीच 2018-19 मध्ये जस्ट आलो होतो भारतात परत तेव्हा केलं. सो त्याच्यामुळे या गोष्टी सेम आहेत आणि हम्म. काही गोष्टी बदलल्या आहेत लहानपणीच्या उन्हाळा जसा खेळत नाही आता काही. हम्म, लहानपणी कॅरम वगैरे खेळायचो सारखा सकाळी किंवा हा. असं मामाकडे गेल्यावर बट किंवा तेच आहे ना, असं. आपण जे म्हणत होतो वेळ जास्त होता ना तेव्हा. म्हणजे पण आता तेव्हा शनिवार असं रविवार पण नाही करत काही जनरली लोक. म्हणजे हम्म, शनिवार रविवारी घरची पण कामं असतात आपली वगैरे ते सगळं आहे. हम्म. पण म्हणजे तुम्ही पण सांगाल की तुम्ही जर मोठे असाल तर मग शनिवार रविवारी तरी वेळ काढून काहीतरी असं उन्हाळ्याच्या सुट्टीत जे लहानपणी करायचं ते करतो का आपण? पत्ते खेळतो ना आपण. आता मागच्या आठवड्यात हो, मागच्या आठवड्यात खेळलो. येस. माझं आजोळ औरंगाबादला आहे. हम्म. तर मावशीकडे मामाकडे वगैरे जेव्हा जायचे मोस्टली मावशीकडे बिकॉज मावशीची मुलगी प्रांजली आणि मी साधारण सेम वय आहे. एवढे पत्ते खेळलेले एवढे पत्ते ओ गॉड 7-8 बदाम 7 5-3-2 रम्मी झब्बू चॅलेंज खेळलात चॅलेंज कधी? थोडाफार मी चॅलेंज खूप खेळलो. तिच्याबरोबर नाही बट हा बाकीच्यांबरोबर चॅलेंज हम्म. खेळलेली आहे. चॅलेंज ची एक असं म्हणजे छोटा किस्सा की मी चॅलेंज खूप उशिरा खेळायला सुरुवात केली. मला जी लोक एक्सप्लेन करत होते ज्या माझ्या मैत्रिणी एक्सप्लेन करत होत्या असं खेळायचं वगैरे त्यातलं मला थोडं समजलं की कसं खेळायचं थोडं नाही समजलं. सो मग मी जेव्हा सुरू केलं खेळायला तेव्हा कोणीतरी असं काय 2 चवव्या लावल्या काय अ, म्हणजे 2च्या वेळ असू नाही शकतात थांब म्हणजे. मला सॉरी किस्सा विसरले. खूप चांगलं शिकवलं असेल ना त्यावेळेस त्याने चॅलेंज. नाही ज्या नाही प्रकारे तुला आत्ता आठवत नाहीये म्हटल्यावरती तिथे पण काहीतरी. असं किंवा काहीतरी 4 राजे लावले त्याच्यावर मी 4 राजे हो. लावले वगैरे हां, ऑलरेडी 4 लावून झाले होते. एका अं, कॅटनीप तुम्ही खेळत असाल तर हा त्याच्यामध्ये 4 राजे नाही रे लावले. अच्छा. काही सॉरी मला आठवत नाही मी परत सांगेन ना किस्सा वेगळा सॉरी बट ओके हे एडिट नाही. प्लीज नाही. हे राहणार. प्लीज मग नंतर सांगशील तू जेव्हा किस्सा तेव्हा त्याची मजा थोडीच येईल. ज्यांना माहितीये की आत्ता काय गंमत झाली की मी किस्सा तेव्हा आठवला वेगळा नाही. सांगते नाही. म्हणजे परत पहिल्यापासून तर झब्बू आजी स्पेशल गेम आहे. जब्बू आय थिंक सगळ्यांच्याच आज्यांचं स्पेशल गेम असतं. आय डोंट थिंक या जमान्यात कोणाला जब्बू येतो की नाही. तुझे आजी आजोबा ते पेशन्स खेळायचे ऍक्च्युअल नाना खेळायचे, बाबांचे बाबा. पत्त्यांबरोबर हो. ते येस. असं सात हो, हो, हो. लावायचे येस, येस, येस. वगैरे लाईनीने फुल या असं. या ते आणि सॉलिटायर का फ्री सेल या त्याला जे या काय या वाटेल. या या ऍक्च्युअल खरा हा. पत्त्यांना. पत्त्यांमध्ये पहिला गेम मी खेळलेले भिकार सावकार. तो सगळ्यात आय थिंक तो आय सगळ्यात थिंक सोपा आहे ना या खेळायला. ते अमेरिकेमध्ये पण तोच खेळतात सगळ्यात पहिल्यांदा त्याला शिकतात. काय म्हणतात तिकडे? हाय लो. अच्छा बिकॉज त्यांच्याकडे भिकारी पण सावकार असतात आपल्या कंपॅरिझन मध्ये. बिकॉज त्यांना ड्रग्ज विकत घेता येतात. ते गाडीने जातात भीक मागायला. अरे यार. खरंच असं मला आधी म्हणायचं तेव्हा वाटायचं की असं काय गमतीत म्हणून म्हणतात. तिकडे गेल्यावर कळलं की खरंच ते असं पार्किंग लॉट मध्ये गाडी पार्क करतात आणि येतात कोबड्या घेऊन. खरं लंगडही नसतात. बापरे. सगळे नाही बट स्वतः बघितलं.
अजून काय उन्हाळ्यात मी केलंय? हां, कोकम सूप. रसना. आय लव्ह यू रसना. आय लव्ह यू रसना. बट आय थिंक हे आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललोय. बोललो. सो वी येस. वोंट रिपीट दॅट. बट रसना इज अ कोर मेमरी म्हणजे तसं वास त्याच्यात जे असं लिक्विड या, असायचं आणि पावडर असं दोन्ही गोष्टी असायच्या. त्या लिक्विडचा एक या. पर्टिक्युलर वास वास होता. तो असायचा. असा अजूनही मला असं हं. माझ्या नाकात, मेंदूमध्ये असा भरलेला आहे. नाकाच्या मेंदूत. हं, मेंदूच्या नाकात. हं, कुठल्या ह्याच्यात? हं. त्याचा वास अजूनही माझ्या मेंदूत वास करून आहे. वाह! जोक्स. हं. बट आजकालचा उन्हाळा असा म्हणजे अशक्य झालाय म्हणजे. म्हणजे असं मे बी आता आपण मोठे झालोय, सगळं आपण आपलं स्वतःचं स्वतः करतो किंवा ऑफिस असतं आणि अडल्टिंग इन जनरल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप असं वेदरवर अवलंबून खूप गोष्टी आपल्याला त्याच्या आजूबाजूनी डिसाईड करायला लागतात. हे इंडियात हं. युजुअली करत नाही, की वेदर ॲप बघायचं आणि त्याच्या भोवती ॲक्टिव्हिटीज किंवा दिनचर्या ठरवायची. हं, हं, बट मी हं. असं ऑफिसला किती वाजता जायचं, किती वाजता यायचं हे ठरवते हं. त्याच्यामुळे. किंवा जर जाणार असेन आणि मी परत आल्यावर जर तू घरी नसशील, तर मग आधीच काहीतरी फळ चिरून ठेवते किंवा काहीतरी फ्रिजमध्ये ताक किंवा कोकम सरबत वगैरे करून ठेवते. त्याच्यानंतर सनस्क्रीन अगेन तू म्हटला तसं खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यांनी लावा. काही बिघडत नाही. फायदाच होतो, काहीही नुकसान होत नाही त्याच्याने. आणि फक्त न लावण्याने नुकसान पण बरंच आहे त्याच्यामुळे एक्झॅक्टली. त्याच्यापेक्षा स्किन कॅन्सर आवडतो का? नाही ना, मग लावा. आणि फक्त एवढंच आहे, की त्याच्याने गरम खूप होतं. आय 100% अग्री. बाहेर जायच्या आधी 15 मिनिटं आधी लावा. म्हणजे तुमची बॉडी थोडीशी बॉडीला थोडी सवय होईल. अगदीच बाहेर पडायच्या आधी लावू नका. हं. आणि थोडं बरोबर घेऊनही जा. तुम्ही जर बराच वेळ हं, बाहेर असणार असाल, हं, कारण ते असं एकदा लावलं आणि झालं असं होत नाही. ते थोड्या अर्ध्या तासाने, 1 तासाने जर तुम्ही हं. तेवढा वेळ उन्हात असाल, तर ते त्याची शक्ती जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते परत नंतर लावायला लागतं. त्याच्यामुळे ते रिअप्लाय तुम्ही बघून घ्या तुमच्या करायला. ह्याच्यावर त्यांनी किती लिहिलंय, की या-या हं. वेळानंतर परत लावा. याह. तेवढं लावायला लागतं. त्याच्यामुळे थोडीशी एक छोटी डबी हं, किंवा जर मोठी बॅग असेल बरोबर, पिशवी, हं. पर्स व्हॉटएव्हर, तर ते घेऊन जा बरोबर. एस-पी-एफ म्हणून असतं त्याच्यावर, की सन प्रोटेक्टिंग फॅक्टर 30, 40, 50 व्हॉटएव्हर. तुम्हाला जेवढा जास्त मिळतो, कपॅसिटी असते बेसिकली, की ते सनस्क्रीन किती काय म्हणतात किती वेळ टिकेल? नाही त्याच्यापेक्षा किती वेळ किती इफेक्टिव्हली टिकेल असं? किंवा ते किती इफेक्टिव्ह आहे इन जनरल म्हणजे. हां. तर जास्तीत जास्त जे तुम्हाला मिळेल ते घ्या आणि असं कुठल्या ब्रँडचं वगैरे काही नाही. तसं काही प्रमोशन करत नाहीये. बट जस्ट सांगतोय, की उन्हाळ्यात तर स्पेशली. अजून एक मला सांगायचं आहे, जसं मी हे सांगतेय, की सनस्क्रीन हे काही बाई-पुरुषवर काही अवलंबून नाही. ज्यांना स्किन आहे त्यांनी सनस्क्रीन लावायचं. तसंच मला माहीत नाही का बट बेडूक पकडून पण लावू शकतो आपण शुअर. त्याला. बेडकाला भाजणार नाही उन्हाळ्यात. तू बेडूक पकडणार? येस. बेडूक पाण्यातही जाऊ शकतो. ही गोष्ट वेगळी आहे. एनिवेज. दुसरं एक सांगणार होते तसंच माहित नाही का बट भारतात बायका टोपी नाही घालत. म्हणजे हं, स्कार्फ घालतात किंवा ओढणी वापरतात. हं, त्यातल्या त्यात गॉगल वगैरे घालतात, सनस्क्रीनही लावतील. बट जसं पुरुषांना वाटतं हे काय क्रीम लावणं बायकांचं काम आहे, तसं काही हं, नसतं. हं. बायकांनी पण टोपी घालायची असते. 1 दिवस घालून बघा. थोडंसं जास्त उकडेल बट जे प्रोटेक्शन आपण म्हणतोय ते फॅन्सी टोप्या पण चालते ना, ते असं ते म्हणजे त्या टोप्या घालतात व्हॉटएव्हर असंही इट नाही. त्या इज. गोल टोप्या वगैरे हां, तसंही हॅट काहीतरी बट फॅशनचा भाग केला तरी कॉटनची चालेल. असेल तर ऑफकोर्स ती जास्त चांगली आहे. हं. सिंथेटिक नायलॉन, पॉलिएस्टरपेक्षा वगैरे. सिल्कची आय डोंट थिंक सो कोणी घेईल. बट नॅचरल फायबर्समध्ये लिनेन, ज्यूट, कॉटन प्लीज, प्लीज, प्लीज टोपी, ॲक्चुअल कॅप, हॅट जे काही असेल ते घाला. स्कार्फ किंवा स्कार्फ असं गाडीवर वगैरे असाल तर ठीक आहे. बट जर तुम्ही चालत असाल, नुसतेच बाहेर गेला असाल, थांबला असाल कुठेतरी, उभे राहिलेले असाल, टोपी. ट्रस्ट मी. आय एम अ बेसिकली चेंज्ड पर्सन आणि हे याह! सागरमुळे झालं. वॉव! मी म्हणणार होतो बेसिकली असं टेस्ट क्रिकेटमध्ये अंपायर जे करतो ते सगळं तुम्ही करा उन्हाळ्यात. शुअर. गोल टोपी, फुल कपडे, याह! फुल शर्ट, फुल पॅन्ट. असं दिसेल एवढं हां, सनस्क्रीन. दिसेल एवढं सनस्क्रीन असं ओठांवरती पण पांढरं-पांढरं अँड्रू याह! सायमंड सारखं. मी जस्ट अँड्रू सायमनचंच म्हणणार होते.
IPL is such an important part of Indian summers since हम्म. 18 years, हा 19th year. येस ई साला कप नमदे Isala Kapnamdu. हो चालू आहे सध्या क्रेझी तू कुठल्या टीमला सपोर्ट करतो? मुंबई इंडियन्स येऊ बिकॉज माझा एक जोक आहे RCB. माझ्या जोकसाठी मला सपोर्ट करायलाच लागणार. ओके, सो मी पुण्यात राहायचे तरी पण मी मुंबईला सपोर्ट नाही केलं. मी याच्याबद्दल खूप प्राऊड आहे आणि पुण्याच्या टीमला केलं बट ती गेली. बट मी आधीपासून जे RCBला सपोर्ट करायचे ते आत्ताही RCBला सपोर्ट करते. हम्म. आणि आई इज अ कन्व्हर्टेड पर्सन. मुंबई कुठून? इंडियन्स टू RCB. त्याला बँड वॅगनिंग म्हणतात माहिती आहे ना. इज इट? मी काल कुठला तरी मूवी बघत होता त्याच्यात वॅगनियर नावाची गाडी होती. तुला माहितीये का? जीप वॅगनियर मला माहित जुनी खूप नव्हतं. जुनी गाडी आहे आणि त्यांनी आता त्यांचं रिबूट पण केलंय. तीच नवीन. हम्म. ओके, एनिवे. येस, आई इज पण हा. ऑन माय टीम. मी मी पण म्हण- आरसीबीची मॅच बघतो मला काही इश्यू नाहीये ते मी जर आरसीबी बद्दल जोक लिहिला असतं तर मी आरसीबीला सपोर्ट केलं असतं. म्हणजे तू बेसिकली तिकीट विकण्यासाठी तिकीट विकण्यासाठी आपण काही करू शकतो. मागच्या वर्षी आनंद खूप झाला आणि नंतर वाईट खूप वाटलं बिकॉज मॅनेजमेंट चांगली नव्हती. ते कप जिंकल्यानंतर जो इन्सिडेंट झाला, किती लोक गेले त्याच्यात? 11 आय थिंक. खूपच वाईट म्हणजे. आणि असं आहे की मी पण सागरला म्हणत होते चल ना जाऊ ना तिकडे बघायला वगैरे, तो म्हणला नको जायला म्हणून आम्ही गेलो नाही. बट मला तेच असं अशक्य गर्दी असेल असं म्हणजे माहितीच होतं की असं उभं राहायला जागा नसेल तर लोंढा असं तुम्हाला कुठून कुठे घेऊन जाईल तुम्हाला कळणार नाही. ऍटलिस्ट असं मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये उतरायला लागलात तुम्ही तर असं उतरायचंच असतं तुम्हाला स्टेशनवरनं. जर तुम्हाला नसेल उतरायचं आणि तुम्ही दारात उभे आहात लोकलच्या तर तुम्हाला तो लोंढा घेऊनच जाणार. डझंट मॅटर तुम्हाला जायचंय नाही जायचंय किती प्रयत्न केला. तुमच्या आजूबाजूला जेव्हा लिटरली असे 50-100 लोक एकत्र बाहेर पडत असतात यू कांट डू एनिथिंग एल्स. आणि ऑफकोर्स असं कप आणि हे सगळं एवढ्या वर्षाने जिंकल्यानंतर म्हणजे तुम्ही एकतर इतक्या लांब उभे राहा की तुम्हाला काहीच दिसणार नाही किंवा मग अशा ठिकाणी राहा की जिथे जर काही झालं तर मग काहीच कंट्रोल करता येणार नाही. म्हणून म्हटलं की ठीक आहे आपण माझं असं टू बी ऑनेस्ट मी हा विचार नाही केला, करायला पाहिजे होता. बट मी विचार असा केला की जेव्हा 2011 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो तेव्हा मी बाहेर होते. सिंहगड कॉलेजमध्ये आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी मिळून वर्ल्ड कप बघितला होता. तिकडे स्क्रीनिंग चालू होतं. सो मी कॉलेजमध्ये पण नव्हते बहुतेक तेव्हा. सिंहगड कॉलेजमध्ये नव्हते तेव्हा. बट तिथे ते स्क्रीनिंग होतं. शाउट आउट टू मुग्धा. मुग्धा गावडे, बेस्ट फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, मदर ऑफ 2, खलीसी इक्विव्हॅलंट पर्सन. तर तिकडे गेलो होतो आणि खूप मजा आली होती बिकॉज आपण तेव्हा जिंकलो. मग परत येताना असा खूप चांगला क्राऊड होता वगैरे, असं काही वाईट नव्हतं. आणि मी उशिरा आले होते तशी घरी परत. त्याच्यानंतर आजकाल काही वर्ष असं झालंय की काही असं महत्वाची मॅच वगैरे झालं की सगळे FC रोडला जातात. इट्स अन अनसेड रूल की गो अँड सेलिब्रेट बिकॉज इट्स लाईक तुम्ही खुशी बाटणे से बढ़ती है म्हणतात तसं. तुम्ही तिकडे गेलं की तुम्ही त्या माहोलमध्ये तुम्ही म्हणजे असं एक आठवडा तुमचा चांगला जाईल इतकं छान माहोल असतो म्हणजे. बट हे पुण्याचं झालं. तो फरक मेन डिफरन्स असा आहे की तुम्ही तिकडे गेलेले FC रोडला ऍक्च्युअल टीम येऊन वर्ल्ड कप बरोबर उभी नव्हती ना. दॅट्स द बिग डिफरन्स. बरोबर आहे. हे जे 2007 मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर परत आले तेव्हा परेड झाली होती मुंबईला किंवा नंतर 11च्या वर्ल्ड कप नंतर झाली. त्याच्यामुळे जेव्हा जिथे टीम आहे जिथे ऍक्च्युअल कप आहे तिकडे अशक्य गोंधळ असतो. तो फरक आहे की एका ठिकाणी पार्टी म्हणून होती आणि क्राऊड हँडल करायची सवय नाही तर त्यांच्या जीन्स मध्ये. येस. मुंबईचे जिथे जे लोक असतात तेच क्राऊड हँडल करतात. ते असं पोलीस वगैरे यायला थांबत नाही. कोणीतरी गाडी साईडला थांबवतो किंवा रस्त्यावर ते चालत असणार ज्याच्याकडे थोडासा एक्स्ट्रा वेळ तो येऊन हा इकडे जा तिकडे जा तिकडे जा तिकडे तिकडे म्हणजे ते लोक नेहमीच आहे. पोलीस मित्र सारखे. पोलीस मित्रांची गरज नाही. कोणी येतं. मला माहितीये मी या इंटरसेक्शन रोज जातो घरी. मला माहितीये गाड्या कुठून कुठे पाठवायच्या. तर ते असं थांबत नाहीत त्यांच्यासाठी. मुंबईच्या काही सवयी काही सवयी किंवा बिहेवियरल ट्रेट्स इतके वाढीव आहेत जे इंडियातल्या कुठल्याच सिटीत नाही आहेत. बट वेदर इतकं घाणेरडं आहे की कोणी म्हणजे तिथे मी नाही जाऊ शकत आणि बहुतेक सागरही माझ्यामुळे जाऊ नाही शकत. आय एम सॉरी.
बट देन त्या सिटीसारखी सिटी नाहीये. म्हणजे जसं बंगलोरचं एक वेगळं फील आहे असं टेक वाईज, तसं हम्म. मुंबईचं खूप म्हणजे ॲटिट्यूड किंवा बिहेवियर खूप वेगळं आहे. मुंबई हॅज इट्स ओन आयडेंटिटी विच आय हम्म. हायली अप्रिशिएट. या म्हणजे मुंबईचे जे जुने एरियाज आहेत तिथे त्याची अजूनही आर्किटेक्चर आणि आयडेंटिटी ती अशी आहे. आत्ता बाकी शहरांचं असं झालंय की सगळीकडेच काचेच्या बिल्डिंग्स आहेत, सगळीकडेच मेट्रो आहे, सगळीकडेच हे, तर ते असं बऱ्याच वेळ तुम्हाला कळणारही नाही तुम्ही कुठल्या हम्म, शहरात आहात. हम्म, मुंबईत पण असे भाग आहेत ऑब्व्हियसली, पण जे असं साऊथ बॉम्बे किंवा कोर मुंबई आहे जिथे अजून फारसा बदल झाला नाहीये, हम्म, तिथे अजूनही ते असं 100 वर्ष जुन्या बिल्डिंगी हम्म, वगैरे आणि त्यांचं आर्किटेक्चर वगैरे ते अजूनही हम्म, आहे तसं. हम्म. वेगळं दिसतं ते आणि या या लोकांचं पण एक साधारण सगळेजण रूल फॉलो करतात. कारण खूप वर्षानुवर्ष काय म्हणतो डेकेड्स, सेंच्युरीज पासून ते रूल्स चालत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या रूल्समुळे सगळ्यांचंच भलं होतं हे लोकांना माहिती आहे. कळतं. त्याच्यामुळे जनरली असं सिग्नल तोडणं, असं फुटपाथवरनं गाडी चालवणं किंवा असं हे जनरली तरी हे प्रकार होत नाहीत. या जागाच कमी असल्यामुळे फुटपाथवरती गाड्या पार्क होतात. पण या जनरल असं ट्रॅफिक तरी जरा बऱ्यापैकीच चालवतात लोकं. एवढा काही वेडेपणा करत नाहीत. जरा लोकल ट्रेनमध्ये असतो वेडेपणा कारण लोकच खूप आहेत. या आणि सर्च टाइम और वॉट पीक आवर्स मध्ये ठीक आहे. जास्त. मुंबईची लोक फ्रेंडली खूप आहेत, हसतात खूप मनापासून. आय लव्ह दॅट. पुण्याची लोक हसत नाहीत, बट पुण्याचं सार्कॅझम दुसऱ्या कुठल्याच सिटीला येत नाही. बँगलोरची लोक सुपर पोलाईट, म्हणजे पुण्यातल्या माणसाला बँगलोरमध्ये येऊन डोळ्यात पाणी येईल अनोळखी माणसाशी बोलताना, इतके नीट बोलतात. म्हणजे जे माझं ऑलमोस्ट झालं होतं असंच एका मेडिकलच्या दुकानात. म्हणजे मी खूप नवीन होते इथे, काहीतरी मी औषध मागितलं, त्यांनी दिलं वगैरे. त्यांनी असं दोनदा विचारलं, तुम्हाला मिळालं का सगळं, किंवा तुमचं झालं, म्हणजे बेसिकली असं कस्टमर सर्व्हिस सारखं. फू नेवर एक्सपेक्टेड, नेवर एक्सपिरियन्स्ड. तसं न्यूयॉर्कचं पण म्हणतात, बट मला तेवढं काही जाणवलं नाही. आय थिंक आपण खूपच न्यूयॉर्कमध्ये चांगलं बोलतं तसं? नाही, असे वियर्ड वागतात स्ट्रेंजर्सशी. ते हो. सबवेमध्ये बघितलं की ते काही पण सामान घेऊन येतात, प्राणी घेऊन येतात, कसे पण कपडे घातलेले असतात वगैरे. ती पण एक वेगळीच आयडेंटिटी वेगळंच आहे. येस. आहे. आपल्या इथली मेट्रो न्यूयॉर्कच्या मेट्रो समोर असं 5 स्टार हॉटेल आहे. या न्यूयॉर्कची मेट्रो इतकी अशक्य घाणेरडी ती आहे. बंद पडली आणि लाईट गेले त्या मेट्रोत आणि आम्ही अंडरग्राऊंड होतो. भेंडी. किस्सा. असं एक आखाडा बारीकामा असतो. त्याचं कारण काहीतरी असतं. कारण तिकडे कोणीतरी असं पडलेलं असतं. माशा त्याच्या आजूबाजूला फिरत असतात. असं काही असं कॉमन आहे. ते आपल्याकडे हम्म. लकीली सगळं स्वच्छ आणि हम्म. एसी आणि चांगलं आहे. हम्म. सो उन्हाळ्याचं ते एक चांगलं आहे की आता मेट्रो झाल्यात, मी मेट्रोनी जातो या कामाला माझ्या. सो त्याच्यामुळे ट्रू. असं कॅब घ्यायची गरज हां. नाहीये. तेवढे आणि थंड 5 पट पैसे. गार ह्याच्यात जाता येतं. ₹60 ₹63 तिकिटात जातो मी. हो. पुण्याला आय थिंक वीकेंडला स्वस्त तिकीट असतं, जे अच्छा. बँगलोरला नाहीये. हं. 10% स्वस्त का हो. काहीतरी, 30% वापर स्वस्त असं. वाढवायला म्हणून असेल या ना, या कारण ऑफकोर्स. बंगलोरात व्यवस्थित वापर आहे ट्रेन्सचा, वीकेंडला पण आहे. मेट्रोच्या. हो, हो. वीकेंडला ते पण. बायप्पनहळ्ळी किंवा दुसऱ्या बाजूनी आलं व्हाईटफील्डच्या दिशेला, तर बसायला जागा नाही मिळत. या ट्रू. जाताना मिळते, येताना नाही जाताना मिळत. नाही मिळत. हं. बढिया. उन्हाळा चांगला ठीक ओके चाललोय. काही इश्यू नाहीये. या अजून हापूस खाल्लेला नाहीये आपण. जर नाही आता खाल्ला. अक्षय तृतीया झाली आहे. 1-2 दिवस झाले म्हटल्यावरती आपण आता एक हापूस. याला मी कधीतरी म्हणलं तेव्हापासून दर मिनिटाला ऐकवतो. म्हणजे नीनूने आता रिसेंटली खूप उशिरा तिकडे त्याच्या युनिव्हर्सिटीच्या इथे होळी पार्टी केली. तो म्हणे अक्षय तृतीया पार्टी का नाही केली. याने केली असेल का कधी अक्षय तृतीया अरे पण पार्टी पार्टी? करायचीच असेल तर मग होळीची फेब्रुवारी मार्च मधली पार्टी मिड एप्रिलमध्ये करायच्या ऐवजी एप्रिलमधल्या गोष्टींची करा ना. तू का सांग आता ना गणपतीच्या एप्रिल. वेळेस अक्षय तृतीया पार्टी नाही, ते करणार मी आहेत पण का? त्याला म्हणलं की दिवाळी पार्टी का नाही केली. बट तू कधी केली होती अक्षय तृतीया पार्टी तिकडे राहत असताना? लवकर सांग. आता विचार नको करू. एप्रिल 2013. चाल खोटे. एनिवेज तुमचा उन्हाळा कसा चाललाय? 1.25 तास आम्ही बडबड बडबड करतोय. उन्हाळ्याबद्दल बोललोच आणि अजून काय 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 वेगवेगळं पण बोललो. मला अमेरिकेतल्या आम्ही जो उन्हाळा, नॉट द एंटायर
2-3 मंथ्स बट 3 वीक्स कसे साजरे नाही अगेन घालवले, वेळ घालवला. मी पहिल्यांदा यूएसला गेले होते समरमध्ये आणि यूएसला पण. तर ते कसं आम्ही अगेन उन्हाळा कसा तिथे एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स केला, त्याच्याबद्दल नक्कीच बोलायला आवडेल. तुम्हाला जर असेच काही किस्से वगैरे आमचे ऐकायचे असतील, परत या. नेक्स्ट टाईम ते बोलू. उन्हाळा हां, चालूच असेल चालेल. आपल्या इथे. अमेरिकेतला उन्हाळा कसा होता 2 वर्ष या आधी? त्याच्याबद्दल बोलू. तुम्हालाही नंतर फोटोज त्याचे पण हां. दाखवू असे इथे. इथे बोलत असताना इथे फोटो येईल वगैरे. हिला माझं काम वाढवायला खूप मजा येते. येस. पण खरंच आम्हाला पण खूप मजा आली. तर पुढच्या पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये आपण बोलू अमेरिकेतल्या उन्हाळ्याबद्दल. त्यातले मी राहायचो तेव्हाचे पण काही किस्से सांगेन. त्याच्यानंतर ह्युस्टन उन्हाळ्यात कसं होतं, हं, हं, आपण होतो एकत्र हं, तेव्हा. त्याच्यानंतर येलोस्टोन कसं होतं, शिकागो कसं होतं, न्यूयॉर्क कसं होतं. या 4-5 ठिकाणांबद्दल आपण मस्त सविस्तर गप्पा मारू. मस्त किस्से आहेत. असं काय चाललंय? काय वेडेपणा आहे? असेही किस्से आहेत. ऑल्सो जो माणूस तिथे 10 वर्ष राहिलाय वर्सेस जी व्यक्ती पहिल्यांदा त्या कंट्रीत गेलीये, तो एक्सपिरियन्सही हं. नक्कीच वेगळा आहे. म्हणजे येस. त्याच्यामुळे हा एपिसोड तुम्ही एन्जॉय करा. आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्यात कमेंटमध्ये टाकायला. त्या सगळ्या टाका. अजून तुम्हाला काही ऐकायचं असेल तर त्याच्याबद्दलही सांगा. आम्हाला ॲक्चुअली मागच्या पॉडकास्टमध्ये आंब्यांबद्दल बोला असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे आम्ही यावेळेस थोडंसं आंबे पण कोणी घेऊन आलोय. सांगितलं? मला सॉरी खरंच आठवत नव्हतं. आय थिंक भावेनच्या आईने. हं. हो. आय थिंक. बहिणीनी? काही नाही. मला नाही आठवत. ओके. नाही बट मला हो, जेन्युइनली आठवलं. हे काप पाहिजे हो. होतं बट मला आठवत नव्हतं. नाही. येस. येस. मी नाही कापणार. माझं काम आवडतं कापायला. हं. अ, मग ते अख्खा ऐकत बसायचं. मग कुठे कापायचं, कुठे हे करायचं नाही करणार. रॉ पॉडकास्ट. बाटली पडली म्हणजे पाण्याची. हं. पाण्याची. एनिवेज अ, पाण्याची. असंच ऐकत राहा. पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूच. तिथपर्यंत अजून व्हिडिओ पण येणार आहेत. आम्ही फक्त तासाची, सव्वा तासाची, दीड तासाची पॉडकास्ट टाकतोय असं नाही. कानातले या विषयावरती एक एपिसोड नक्की येईल. आणि काय येईल तेही सांगू. येस. तेव्हा सांगू? आत्ता सांगू? नाही तेव्हाच तेव्हा सांगू. सांगू. ओके. गुपित आहे, गुपित. त्याच्यामुळे जो पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यासाठी तर तुम्ही अ, परत याच चॅनलवरती आणि Instagram चेकआउट करा काही पण ऑफिशियल. आम्हाला इथे कळवा तुम्हाला अजून काय बघायचं आहे. आमचे बाकीचे बरेच व्हिडिओज आहेत तेही जाऊन बघा. तुमच्या मित्रमंडळींना कळवा. WhatsAppवरती पाठवा. अ, आणि काय करा? आणि हा जो पॉडकास्टचा फॉर्मॅट आहे, तो जस्ट एक रिमाइंडर म्हणून सांगते, की तुम्ही जी रोजची कामं करत असता, जी थोडी बोरिंग असतात, तर काहीतरी कोणाशी तरी गप्पा मारतोय अशी फीलिंग हवी असेल, तर हेडफोन लावा किंवा टीव्हीवर लावा किंवा अजून कुठे फोनवर चालू ठेवा आणि ऐका. म्हणजे मी ड्राईव्ह करताना ऐकते, सागर कम्यूट करताना ऐकतो किंवा लोकं असं घरातली काही म्हणजे कपडे घडी करतायत किंवा माझी आई विणत असते, मोत्याचं काहीतरी महिरप करत असते. अ, असं अशा खूप ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या आपण डेली लाईफमध्ये रोज हं. करतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये चोर्स म्हणतो. सो असं काही असे तुम्ही काही करत असाल आणि ऐकायला तुम्हाला जर आवडत असेल, तर नक्की ऐका. तुमच्या मित्रांना पण सांगा. तुमच्या WhatsApp स्टोरीजवर शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आम्ही अजून तरी नवीनच आहोत किंवा लहानच चॅनल आहोत. आम्हाला सपोर्ट करा. आम्हाला गरज आहे. आम्हाला आवडेल आणि हां, तुम्हाला खरंच जर कंटेंट आवडत असेल, मजा येत असेल, तर खूप अजून जणांपर्यंत पोहोचवा, ज्यांना अजून आवडेल. कारण मग जितके जण बघतील, जितके जण कॉमेंट करतील, जितके जण शेअर करतील, लाईक करतील, त्या आकड्यावरनं आम्हालाही कळतं, की आम्ही चांगलं काम करतोय, अजून करायला पाहिजे, अजून काय-काय छान-छान गोष्टी तुमच्यासमोर आणायला पाहिजे आणि असं हुरूप येतो अजून नवीन, वेगळं, छान काम हं, करायला आणि हं, तुमच्यासमोर आणायला. हं. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बघत राहा काही पण. नमस्कार. काय बघायचं तुला? काही पण चालेल.